आपण पंचमभूत त्यांचा विचार करतोय आणि वायुस्तवन तिथपर्यंत आपण आलेलो आहोत. म्हणजे जिथे हनुमंताचं वर्णन आहे, हनुमंताच्या चरित्राचं वर्णन आहे. दशक 16 समास 6 वायुस्तवन. धन्य धन्य हा वायुदेव, याचा विचित्र स्वभाव. वायू करता सकळ जीव वर्तती जनी. वर्तती म्हणजे जिवंत आहोत, आपण जिवंत आहोत वायूसाठी, वायू आहे म्हणून. वायूकरिता श्वासोच्छ्वास, नाना विद्यांचा अभ्यास. वायूकरिता शरीराचं चळण घडे. चळण म्हणजे चालना, चलन वलन आपण म्हणतो ना, हालचाल. आणि नाना विद्यांचा अभ्यास हा वायू कसा मदत करतो, आपण जिवंत आहोत म्हणून आपल्या सगळ्या गोष्टीला वायू मदत करतो, हे लक्षात घ्या. चलन वलन प्रकाशन निरोधन आकोचन हे निरनिराळ्या क्रिया आहे. चलन आहे, वलन आहे. चलन वलन म्हणजे चलन वलन, प्रसारण, निरोधन, आकुंचन. वायू आपण निरोधित करून ठेवतो ना तसा आकुंचन. प्राण अपान व्यान उदान समान वायू. हे वायूचे 4 शरीरातल्या सुद्धा या जागा आहेत निरनिराळ्या, आणि प्रत्येक वायूचं काहीतरी कार्य आहे. तो आपला आत्ताचा विषय नाही, पण असे वायू आपल्या शरीरात असतात. त्याच्यानंतर वायू ब्रह्मांडी प्रकटला, ब्रह्मांड देवतास पुरविला. तेथून पिंडी प्रकटला नाना गुणे. जो जीव पहिला कोणी निर्माण झाला असेल, ब्रह्मदेव आधी निर्माण झाला आपण म्हणतो, त्याला जिवंत राहण्यासाठी वायू पाहिजेच होता ना, श्वास, म्हणून सांगितलं. आणि तिथून तो आला कुठे, तो पिंडी प्रकटला. पिंड म्हणजे जीव, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. व्हॉट इज इन द मायक्रोकॉझम इज देअर इन द मॅक्रोकॉझम, हा तो सिद्धांत आहे. म्हणजे साधं बघा ना, पण एक मोठा चमत्कार आहे. बाहेरची जी महाभूत आहेत ती एकमेकाला गिळायला टपलेली असतात. पाणी पृथ्वीला विरघळवून टाकायला तयार आहे. अग्नी पाण्याची वाफ करायला तयारच आहे, तो करतोच. अग्नीला विझवायला वारा आहे, वाऱ्याला गिळायला आकाश आहे. आणि आकाश जिथून निर्माण झालं ते परब्रह्म. इथे त्यांनी अंतरात्मा वगैरे नंतर शब्द वापरले, ते शोषून घेतात. पण आपल्या शरीरात आपल्या निरनिराळे प्राण आहे, जातो तो श्वसन. आपल्या शरीरात पाणी आहे 2/3. म्हणजे जसं पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात ना, पृथ्वीच्या पाठीवर 2/3 पाणी आहे, तसं आपल्या शरीरातील 66% 2/3 पाणी आहे. त्याच्यानंतर आकाश तर आहेच ना, पोकळी आहेत ना निरनिराळ्या. पोकळी नसतं तर आपण अगदी चेपून गेलो असतो. पूर्वी तो प्रयोग आम्हाला शाळेत करून दाखवायचे की एक डबा घ्या तुम्ही केरोसिनचा, पूर्वी यायचे, किंवा तेलाचा. ते पूर्णपणे त्याच्यातली वाफ काढून टाका, म्हणजे तापवून हवा काढून टाका. नंतर तो गच्च बंद करा आणि त्याच्यावर पाणी होतं. थंड झाल्याबरोबर तो एकदम असं आकुंचन पावतो, वेडावाकडे होतो तो डबा. आपणही वेडेवाकडे झालो असतो. पण आपण बाहेरच्या अवकाशाला आतलं अवकाश जोडलेलं आहे. कानाच्या वाटे मी बाहेर जोडला गेलेलो आहे, नाकाच्या वाटे मी बाहेर जोडला गेलेलो आहे. तोंड ज्या वेळेला मी उघडतो तोंडावाटे बाहेर जोडला गेलेलो आहे. हे बाहेर जोडलं जाणं आहे ना, अंतरीचं आकाश आणि बाहेरचं आकाश हे जोडलेलं आहे. शिवाय 2 महत्त्वाच्या पोकळ्या आपल्या शरीरात आहेत, ज्याला कॅव्हिटी म्हणतात. एक आहे ही कॅव्हिटी, थोरॅसिक कॅव्हिटी किंवा चेस्ट कॅव्हिटी. हे जर नसती पोकळी तर आपण लंग्स आणि हार्ट कुठे ठेवलं असतं सांगा बरं. आपण म्हणजे त्या निसर्गाने कुठे ठेवलं असतं. नंतर ते असं झाल्यानंतर दुसरी पोकळी अशी आहे ज्याला उदर पोकळी, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणतात. ती जी कॅव्हिटी आहे त्याच्यामुळे इंटेस्टाईन्स काय, पँक्रियास काय, लिव्हर काय, हे सगळं तिथे ठेवलेलं आहे. म्हणून शरीरात पोकळी आहे, पण ती पोकळी हवेला गिळत नाही जशी बाहेरची गिळते. तिने जर हवेला गिळायला तर आपल्याला श्वासच घेणं शक्य होईल. आपल्या शरीरात पाणी आहे आणि आपल्या शरीरात उष्णता आहे, पण ती उष्णता पाण्याची वाफ करत नाही. लक्षात ठेवा, घाम येईल आपल्याला, वाफ अशी होत नाही. मुद्दा काय आहे की बाहेर पंचमहाभूत एकमेकाचे शत्रू आहेत, पण आत ते गुण्या गोविंदानं इन हार्मनी राहतात. हे मोठं कौतुक आहे, हे लक्षात घ्या फक्त. म्हणून वायू ब्रह्मांडी प्रकटला, ब्रह्मांड देवतास पुरविला. तेथून पिंडी प्रकटिला नाना गुणे. वायू मेघाचे भरण करी, सवेच पिटून परते सारी. वायू ऐसा कारभारी दुसरा नाही. मला कारभारी शब्द आवडतो.
आपण लहान मुलाला म्हणतो ना, केवढा कारभारी आहे, कुठली वस्तू कुठे टाकेल, कुठलं काय मिळेल सांगता येत नाही. तसं वायू हा प्रचंड कारभारी आहे. त्याचं काही ना काहीतरी सतत चालू असतं. मेघाचं भरण करतो, म्हणजे मेघात पाणी भरतो, वाऱ्याने तो हे करतो, परतून लावते निरनिराळ्या ठिकाणी वायू व्हायचा. चंद्र सूर्य नक्षत्रमाळा ग्रहमंडळे मेघमाळा ये ब्रह्मांडी नाना कळा वायू करता. आता इथे हालचाल आहे म्हणून वायू म्हणलेलं आहे. एरवी हे सगळे जे हलतात ते त्याला ग्रॅव्हिटेशनल पुल किंवा फोर्स म्हणतात, त्याच्यामुळे हलतात हे सगळं. पण हल्लं की ते वायूची क्रिया आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे चंद्र. शेषाचं पवनाचा आहार ही आपली कल्पना आहे की शेषाच्या डोक्यावर पृथ्वी आहे आणि भूकंप होतो म्हणजे काय, शेषाला डुलकी येते आणि ती जरा डुलकी आली ना की सगळीकडे भूकंप होईल, काय वाटेल ते होईल. आणि शेषाच्या डोक्यावरची पृथ्वी म्हणून तुम्हाला गेल्या खेपेला सांगितलं होतं, आपला जो पाठीचा कणा आहे ज्याला स्पायनल कॉलम म्हणतात, त्याच्या आत जी दोरी आहे तिला स्पायनल कॉर्ड म्हणतात. पहिला जो महत्त्वाचा मोठा वर्टिब्रा आहे, मणका मराठीत म्हणतात, त्याला ॲटलस म्हणतात. आणि ग्रीक मायथॉलॉजीमध्ये ॲटलसच्या आईला कोणीतरी शिक्षा केली, तुरुंगात ठेवलं असेल. जोपर्यंत तू पृथ्वी स्वतःच्या पाठीवर धरून ठेवशील तोपर्यंत आई तुझी मुक्त राहील. ती पृथ्वी तू जर खाली ठेवलीस म्हणून ॲटलस, मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं, ॲटलस सायकल असायची बघा, त्या ॲटलस सायकलवर त्यांनी अशी पृथ्वी घेतलेली आहे. तुम्ही गुगलवर बघू शकता, ॲटलसची ती कथा आहे ग्रीक मायथॉलॉजीमध्ये. आपल्याकडे शेषाची कथा आहे, शेषाच्या डोक्यावर. पण हा जो ॲटलस आहे ना त्याच्यावर आपलं सगळं डोकं हालत असतं आणि डोकं ही आपली पृथ्वी आहे. फार सुंदर कल्पना आहे. तुम्ही सगळे जे काही शोध लावता ना ते डोक्यामुळे लावता. दोन डोळ्यांच्या मागे आणि दोन कानांच्या मध्ये शरीराचा जो भाग आहे ज्याला मेंदू म्हणतो आपण, ब्रेन, त्याच्यामुळे सगळं तुम्ही केलेलं आहे. म्हणून विचार करा ना तुम्ही, भाषा कोणी निर्माण केली? मेंदूने. भाषा वापरतो कोण? मेंदू. देव दानवा कोणी निर्माण केलेला आहे? माणसाने निर्माण केलेलं आहे. आपल्यापेक्षा कुठली तरी शक्ती आहे याची ज्यावेळेला मानवाला जाणीव झाली त्यावेळेला त्या शक्तीची त्यांनी निरनिराळी रूपं केली. हे आपल्याच धर्मात आहे, संस्कृतीत आहे. किती निरनिराळे देव झाले, त्या देवांचे उपदेव झाले, देवता झाल्या. आता अग्नी वायू याला देवता म्हणतात. हे बाकीचे सगळे दत्तात्रेय वगैरे त्या सगळ्यांना ब्रह्मा विष्णू महेश यांना देव म्हणतात. ईश्वर म्हणल्यानंतर दक्षिण भारतात ईश्वर म्हणजे शंकर, कारण शंकराची सगळी ज्योतिर्लिंग बघा शेवटी ईश्वर आहे. मग तो ओंकारेश्वर असेल, महाकालेश्वर असेल, पाशुपतेश्वर किंवा रामेश्वर असेल, ईश्वर म्हणजे शंकर. पण आपल्याकडे तसं नाही आहे. देव आणि ईश्वर हे सगळं ऐश्वर ज्याचं आहे ते, आणि परमेश्वर हे सगळं मानवाच्या बुद्धीनं निर्माण केलेलं आहे. पण इतकं चांगलं निर्माण केलेलं आहे जसं स्वर्ग आणि नरक. असा नरक नावाचा कुठेही लोक तुम्हाला आढळणार नाही आणि स्वर्ग नावाचा लोक तुम्हाला आढळणार नाही. पण डोळे बंद केले तर स्वर्ग आणि नरक आतच तुम्हाला दिसेल. आणि आपली केवढी शक्ती आहे की स्वर्गाचा नरक मी बनवू शकतो आणि नरकाचा स्वर्ग बनवू शकतो. एकाच सासू सासऱ्यांच्या दोन सुना असतील, एकाच परिस्थितीत राहत आहेत, पण एक नरकाचा स्वर्ग बनवते, त्याला काही वाईट दिसतच नाही. आणि दुसरी सगळं असूनही स्वर्गाचा नरक बनवते. स्वर्ग आणि नरक आत आहे, ते बाहेर दिसल्याशिवाय मला कळत नाही, म्हणून मग त्याची वर्णनं केलेली आहे. यम वगैरे या सगळ्या देवता मी तुम्हाला सांगतो नेहमी की 2024 साली असा कोणी शंकर आहे, असा कोणी दत्त आहे, अशी कल्पना आहे का तुमची? असेल तर तुम्ही तपासून पहा, तुम्ही करा त्यांची भक्ती, कारण ती प्रतीक आहेत ना. मला सुद्धा स्वस्तिक हे प्रतीक आहे, ओम हे प्रतीक आहे, बरोबर. तसंच गणेश, ओंकारात्मक गणेश म्हणतो ना आपण, अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म, म्हणजे आमचे गणेश निर्माण झाला. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश, ओंकार स्वरूप श्री गणेशाचे तुकाराम म्हणतात. सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय की हे आपण निर्माण केलेले आहेत आपल्यासाठी. एक चांगलं उदाहरण द्यायचं असेल तर आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे भारताचं संविधान, त्या संविधानाला पहिलं आहे त्याला प्रिॲम्बल म्हणतात. प्रिॲम्बल म्हणजे प्रस्तावना. वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सॉलेमली रिझॉल्व्ड, आम्ही सगळ्या भारतीयांनी एकत्र येऊन
निर्णय घेतला आणि ही घटना तयार करून आम्हाला अर्पण केली. कशासाठी? आमच्यात शिस्त नांदावी, लॉ अँड ऑर्डरचं राज्य नांदावं. नियम पाहिजेत ना, नियम केलेत कोणी? साधं बघा ना, हे पिनल कोड वगैरे कोड कुणी केलं? कोर्ट कुणी केलं? हे लॉज वगैरे निर्णय कुणी केले? हे पोलीस कुणी निर्माण केले? पार्लमेंट कुणी? आपणच केलंय सगळं. ते एक व्यवस्था चालावी म्हणून. तसं आपल्या वरची व्यवस्था चालावी. माणसाच्या बुद्धीपेक्षा बुद्धिमान या जगात काही नाही. वाईट वाटतं, बुद्धी असूनही तू बुद्धी न वापरता बुद्धूसारखा त्याचा वापर करतो, याचं संतांना वाईट वाटतं. संतान इतके बुद्धिमान कोणी नाही. तो हे आईन्स्टाईन वगैरे कुठेतरी बाहेरचे शोध लावलेले आहेत, आतले शोध संतांनीच लावले. आणि किती सूक्ष्म शोध आहेत ते. आणि शेवटी म्हणतात दस फार अँड नो फर्दर. इथपर्यंत मी तुम्हाला नेऊ शकतो, म्हणजे बुद्धी तुम्हाला इथपर्यंत नेऊ शकते. आणि नंतर बुद्धीच सांगते इथून पलीकडे मोठा सुंदर प्रदेश आहे, आत्मा याचा राजा आहे, पण मी तिथे तुला नेऊ शकणार नाही. इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्या पलीकडे जो आत्मा आहे त्याचं ज्ञान तुम्ही काय बुद्धीनं करून घेणार नाही ना. माझ्या बुद्धीला पटलं तर मी ईश्वर मानेल. अरे तो तुझ्या बुद्धीच्या पलीकडेच आहे बाय डेफिनेशन. म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू याच्यात नास्तिकता नाही आहे, नास्तिकता नाही आहे. पण मी जर ठरवलं तर मी परमेश्वर नाही कहू शकत. अहम ब्रह्मास्मी हा ब्रह्माचा अनुभव नाही का घेऊ शकत. मानवाने ठरवलं तर तो काही होऊ शकेल. तो देव होऊ शकेल, दानव होऊ शकेल आणि मानव तो आहेच असं म्हणायचं. कधी कधी दानव, कधी कधी देव असा तो मानव आहे. मानव आपण केव्हा असतो? माणूस की असलेला माणूस आपल्यात कितीदा असतो? कधी कधी आपण खूप चांगलं वागतो त्यावेळेला तो आपल्यातला देव आहे. बऱ्याच वेळेला आपण वाईट वागतो तो आपल्यातला दानव आहे. आपल्यातला मानव, माणुसकी असलेला माणूस जिवंत आहे का? आणि असला तर तो मला दाखवा असं ते म्हणतात. माणसा कधी होशील माणूस? हा साधा प्रश्न ती बहिणाई विचारते. तिला हेच म्हणायचे की माणसा तू माणूस केव्हा होशील? माणूस म्हणजे माणुसकी असलेले. तिथेच जर नसेल तर काही उपयोग नाही आहे. म्हणून हे इथे समजून घ्या. रामदासांना समजून सांगायचे. पुढे मग ते चिडून म्हणतात अरे काय ब्रह्म विष्णू महेश म्हणतात. कल्पांतालके सगळे ब्रह्मदेव वगैरे सगळा मरतो, विष्णू संपतो आणि शंकर जळून जातो, हे शब्द वापरलेत त्यांनी. परत नवीन कल्प सुरू झालं सृष्टी की पुन्हाही जन्मतात. मग ते जन्मतात कशापासून आणि ते मरतात कशात? त्याला परब्रह्म म्हणलेलं आहे, परम म्हणलेलं आहे. मग त्याला परम ईश्वर, परम आत्मा, परम ब्रह्म किंवा परमशक्ती, ही आपली शक्ती देवी ती सुद्धा परम आहे. मग तिचे निरनिराळी रूप आहे. आपण म्हणतो ना गोव्यात दुर्गा हे एक रूप आहे, पण या दुर्गेची आपण किती रूपं केली? नवदुर्गा, शांतादुर्गा किती केली? दुर्गेचीच ही रूप आहेत ना, विजया दुर्गा. पण शेवटी दुर्गा हे सुद्धा रूपच आहे ना त्या शक्तीचं. लढणारी आहे ती दुर्गा. जो राक्षस मारला जात नव्हता महिषासूर नावाचा, आणि दुर्गेकडे तर शस्त्र नव्हते बघा, तिच्याकडे शस्त्र चालवायची शक्ती आहे. मग देवाने आपली शस्त्र तिला दिली. अनेक देवांची शस्त्र घेण्यास तिला अनेक हात द्यावे लागले. मग कुणी अष्टभुजा केली, कुणी षोडशभुजा केली, कुणी अष्टादश भुजा केली, आणि प्रत्येक देवाने आपलं शस्त्र तिला दिलं. आणि या सगळ्या शस्त्रांचा आणि अस्त्रांचा उपयोग करून तिने त्या महिषासुराला मारला. देव एक एक देव मारू शकत नव्हता. देव एकत्र येऊन सुद्धा मारू शकत नव्हते. कारण ज्या वेळेला याचा उपयोग करायचा आहे ते ठरवणारा ब्रेन एक असावा लागतो. मी एक सोपं उदाहरण तुम्हाला देतो की क्रिकेटचे जे कॉमेंट्री चालू असते त्यावेळेला जे फोटो घेत असतात कितीतरी कॅमेरे असतात की होते. एक तर हल्ली ड्रोन असतो, एक ग्राउंड कॅमेरा असतो जो ग्राउंडवरून फिरत असतो. मग ज्यावेळेला तो बॉलर बॉलिंग करायला जातो त्यावेळेला त्याच्यावर फोकस नको का? त्यावेळेला बाकीचे कॅमेरे काय दाखवत असतात ते मला दाखवलं जात नाही तर कन्फ्युजन होईल की हो. ज्यावेळेला प्रेक्षकांवर कॅमेरा असतो त्यावेळेला मला बॉलर दिसत नाही, अंपायर दिसत नाही, फिल्डर दिसत नाही. ज्यावेळेला कॅच बॉल मारलेला असतो त्यावेळेला तो कॅच घेतो तो मला दाखवतात. हे कोण माणूस नाही निवडू शकत. हा आर्टिफिशियल ब्रेन ज्याला म्हणतात तो निवडतो. आणि ह्याला ENG इलेक्ट्रॉनिक न्यूज गॅदरिंग असा शब्द आहे. आपलं सगळंच गॅदर हा करतो की हो.
इतके सगळं घेऊन योग्य बोलायचं. आता इतके शब्द माझ्या मनात आत्ता नाही म्हटलं तरी काही लाख शब्द मला माहीत आहेत, तसेच लाख शब्द तुम्हाला माहीत आहेत. आता त्या लाख शब्दातला लाख आत्ता वापरायचा हे कोणी सांगितलं? सांगा ना. ती शक्ती या शब्दांच्या पलीकडची आहे, शब्दांच्या पलीकडची आहे. म्हणून त्या शक्तीचं वर्णन तुझं वर्णन करता येत नाही, हेच केलं. आणि शिवाय गंमत सांगितले की हे शारदे, म्हणजे हे माये, तुझं वर्णन करता येत नाही, हेच तुझं वर्णन आहे. आणि हेही मी तुझ्या संमतीनं आणि तुझ्या साह्यानं करतोय. बघा ना, शब्दा वाचून कळले सारे, हे शब्दातच सांगितलं ना. हे का शब्दात सांगितलं? कारण तुम्हाला शब्दात कळत नाही शब्दाशिवाय, आणि मला शब्दाशिवाय सांगता येत नाही. नाहीतर गप्प बसलं पाहिजे की नाही? हे आता पुढच्या याच्यातला विषय समासातला तोच आहे, गप्प बसलं पाहिजे. कारण या गोष्टी वर्णनाच्या पलीकडे आहेत. अनुभव याचा वर्णन करता येत नाही. साधे साधे अनुभव, म्हणजे सकाळी तुम्हाला सांगितलं होतं दर्शनाचा अनुभव, काल बघितलं होता की गणेशाची मूर्ती आहे, मूर्तीची मी पूजा करतो, सुंदर सुंदर फुलं, तांबडी फुलं, हार, मग त्याला काहीतरी दागिना घाला, त्याला जानवं घाला, हे सगळं मी करतो. त्या सगळ्याचं व्हिडिओ फिल्मिंग घेता येतं. पण ती पूजा करताना मला होणारा जो आनंद आहे, धन्य वाटतं, बरं झालं यावेळेला पूजा आमच्याकडे आली, हे तुम्ही कुठल्या कॅमेऱ्यावर दाखवणार आहात? म्हणून ज्यांना ॲब्स्ट्रॅक्शन म्हणतो, अमूर्त अशा ज्या गोष्टी आहेत त्या मूर्त अशा कॅमेऱ्यावर दाखवता येत नाही. कॅमेऱ्यावर ब्रेन दाखवता येईल, ब्रेनची ॲक्टिव्हिटी. हे बघा, त्याच्यात निरनिराळे आपण म्हणतो ना इम्पल्सेस किंवा वेव्ज, सोपा शब्द बोलायला, वेव्ज निघत आहेत. परंतु त्यावेळेला त्या ब्रेनला कुठला अनुभव आहे हे तुम्हाला सांगता येत नाही. नाही, खरंच सांगता येत नाही. मागे तुम्हाला सांगितलं होतं रामानुजनचं उदाहरण दिलं जातात, किंवा मी तुम्हाला जॉनी गंथरची कथा सांगितली होती. तो तर 18 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं ब्रेनचं ऑपरेशन आहे. आणि ते ऑपरेशन असं आहे की तो जगणार नाही आहे, पण ते ऑपरेशन करूया असं त्या आईवडिलांचं मत पडलेलं आहे. म्हणून डॉक्टर म्हणाले की फार पुढची स्टेज आहे त्याला ब्रेन ट्युमरची, ऑपरेशन करायचं असेल तर करतो, पण इट विल बी अनसक्सेसफुल, हे आत्ताच सांगतो. आणि म्हणून त्यावेळेला आता लेझर वगैरे आहे, त्यावेळेला त्यांनी ते सगळं म्हणजे कार्पेंट्री करावी लागली. आणि साधारणतः 3 सेंटीमीटर डायमीटर असलेलं ते कापलं, आणि तिथून तो ॲफेक्टेड ब्रेनचा ॲफेक्टेड पार्ट काढणार, इतक्यात तो इतका मेल्ट झालेला होता. तुम्ही एखाद्या विस्तवावर जर लोणी ठेवलं, ते जसं पिघळतं किंवा आपण म्हणतो ना विरघळतं, तर तसं ते पिघळलं, पूर्णपणे पाघळलं ते सगळं. आणि डॉक्टरने नाही बघवलं नाही, त्यांनी लगेच तिथे हात धरला, मांडीचं कातडं काढलं आणि ते कातडं तिथे शिवून टाकलं. हे लक्षात ठेवा. आता हे सगळं केलं, वरून आई आणि वडील दोघेही बघत होते. डोम असतात, तुम्ही जर मेडिकल कॉलेजमध्ये गेलात तर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी खाली ऑपरेशन चालू आहे. 1-2 विद्यार्थी सिनियर रेसिडेंट्स म्हणतात ते तिथे आहेत, पण बाकीचे विद्यार्थी वरून बघत असतात. सर्व बाजूने अशा काचा असतात, 8 सरफेसेस असलेला, आणि त्यातून तुम्ही बघायचं. वडील शेवटपर्यंत बघतात. आई नुसती ते बघायला लागल्यानंतर ते डोकं असं आपलं आई निघून जाते, म्हणाली आय विल फेंट हिअर, जैन गणकर. पण ह्यानी बघितलं, आणि त्यावेळेला त्यांनी शब्द वापरलेले आहेत ते आमच्या अगदी लक्षात आहे. तुम्ही डॉक्टर्स म्हणजे स्वतःला काय समजता? यू आर जस्ट फ्लाईज क्रॉलिंग अक्रॉस द ग्रॅनाइट फेस ऑफ डेथ. मृत्यूचा जो ग्रॅनाइटचा जो मोठा फेस आहे त्याच्यावर तुम्ही डॉक्टर माशा चढण्याचा प्रयत्न करता. आय पिटी यू. तुम्ही काही करू शकत नाही. आता तो जो डॉक्टर ट्रीजर आहे त्यांनी डायरी लिहिली, म्हणजे ह्यांनी डायरी लिहिली, त्यातलं पान त्याला वाचून दाखवलं. हा जो मुलगा आहे 8व्या वर्षी डायरी लिहितो. ज्यावेळेला त्याला 11व्या वर्षी कळतं की आपल्याला ब्रेन ट्युमर झालेला आहे, त्यावेळेला त्याला म्हणतो गॉड आय थँक यू फॉर ऑल द गिफ्ट्स यू हॅव गिवन टू मी, बट रिमेंबर आय विल गिव्ह अ गुड फाईट. 8व्या वर्षी किंवा 11व्या वर्षी त्याला काय कळतं, मला देवाला कुठली फाईट. आणि शेवटी तो म्हणतो की इफ ॲट ऑल यू एक्झिस्ट इन द हेवन यू आर जेलस, यू आर अफ्रेड दॅट माय ब्रेन विल चॅलेंज युअर एक्झिस्टन्स, म्हणून माझं ब्रेनच तू निकामी करून टाकलास, बट स्टील आय विल फाईट. असे ते होतं. नंतर ते झाल्यानंतर तो शुद्धीवर येतो. शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांना म्हणतो की काही नाही, चला पेपर आणा बरं, मी सांगतो ते नंबर लिहा बरं. मग या नंबरचा क्यूब स्क्वेअर वगैरे कसा करायचा मी एक फॉर्म्युला शोधून काढलेला. ते म्हणाले तू केव्हा शोधून काढला? तुम्ही ऑपरेशन करत होतात तेव्हा. हे मला सांगायचं आहे
तुम्ही ज्या वेळेला ऑपरेशन करत होता, आय वॉज अंडर ॲनास्थेशिया, जनरल ॲनास्थेशिया, मोठं सिरियस ऑपरेशन आहे, त्यावेळेला मला कुठे तुम्ही ॲनास्थेशिया दिला होता? यू ॲनास्थेटाइज माय बॉडी. Skull is part of my body, brain is part of my body, and brain tumor is part or disease of my body. I was free. You want me to describe the surgery? Yes. पहिल्यांदा तुम्ही सगळे केस काढून ते शेव सगळं केलं, नंतर अराउंड 3 सेंटीमीटरचा तुम्ही असा डायमीटरचा कट घेतलात आणि तो जो उझिंग माझा तो ब्रेनचा भाग यायला लागला, तुम्हाला बघवलं नाही, तुम्ही पहिल्यांदा हात धरलात, मांडीचं कातडं काढलं, ते तिथे शिवलं, अशीच तुम्ही सर्जरी केलीत ना? त्यावेळेला डॉक्टर विचारतात, ते मी बघत होतो म्हणला, आय एम नॉट बॉडी. हे शक्यतो जितक्या लवकर आपल्याला कळेल तितके आपण सगळ्यातून मुक्त होऊन आणि आनंदात राहू. आय एम नॉट बॉडी. हे सांगा, आय एम बियॉन्ड बॉडी माइंड, आय एम बियॉन्ड माइंड. आपण म्हणतो बुद्धी, आय एम बियॉन्ड बुद्धी, चित्त, आणि त्याच्या पलीकडे असलेला आत्मा तो मी आहे. हा पुढचा समास आहे, शेवटचा समास आहे. हे वर्णन ह्यातलंच आहे. रामानुजनचं तसंच झालं. रामानुजन काहीतरी फेंटेड, हॉस्पिटलमध्ये आणलं गेल्यानंतर काय त्यांना ट्रीटमेंट वगैरे झाली, काय सर्जरी करावी लागली असेल, त्यांनी नर्सला सांगितलं, डू यू हॅव अ पीस ऑफ पेपर अँड अ पेन. त्यांनी दिलं, त्याने भरपूर नंबर लिहिले आणि रामानुजनचे जे लॉज आहेत किंवा सूत्र आहेत ना, ती त्यांनी त्यावेळेला सांगितली. हे तुम्ही केव्हा करत होता? ते म्हणले, हा पहिला नंबर मी लिहिला, दॅट वॉज द नंबर ऑफ द टॅक्सी इन विच आय वॉज ब्रॉट टू द हॉस्पिटल. बरोबर आहे ना? आता त्या नंबरवर मी विचार करत राहिलो व्हाईल यू आर डुईंग द सर्जरी. हे लक्षात घ्या ना तुम्ही. बरं, हे निदान हे अंडर ॲनास्थेशिया होते. एका बाईनी, रशियन बाईनी, की जिथे देवधर्म काही नाही, मंदिरं वगैरे काही नाही, अशा बाईनी, ती कोण होती तर ती मेड सर्वंट होती, एकदा घसरली आणि मांडीचं हाड मोडलं. मांडीचं हाड हे आपल्या शरीरातलं सगळ्यात मोठं आणि स्ट्रॉंगेस्ट बोन आहे. ते मोडल्यानंतर हिचं सगळं कामच हे झाल्यासारखं झालं. त्यावेळेला ते म्हणाले की अजून तू काम करू शकतेस, तुला दुखेल, पण सर्जरी करायलाच पाहिजे. त्यावेळेला ती म्हणाली, एक लक्षात ठेव, कदाचित तिची बहीण असेल जी ॲनास्थेशियामध्ये मेली, परत आलीच नाही शुद्धीवर. ती म्हणाली, मला ॲनास्थेशिया द्यायचं नाही. डॉक्टर म्हणाले, मेजर सर्जरी आहे ही, साधारण 2-1 तास ऑपरेशन चालेल, वेदना, आम्ही तुझी मांडी वगैरे कापणार, हाडांचा तुकडा काढणार, तिथे ती सळई घालणार. तर ते म्हणाले, काही हरकत नाही डॉक्टर, तुम्ही माझं ऑपरेशन करणार ना? हो करणार. तुम्ही तुमचं हे बघा, हे फार मेड सर्वंट आहे ती. तुम्ही केव्हा बंद करता तुमचं क्लिनिक? रात्री 8 वाजता. रात्री 8 वाजता मी आले तर चालेल का? ते म्हणाले, कशासाठी? नाही, फक्त 5-10 मिनटं. आय विल क्लोज माय आयज अँड यू डिस्क्राईब माय सर्जरी. हां, मग तुम्ही काय, मांडी घेतलेली आहे, त्याला स्पिरिट लावलेलं आहे, नंतर ते कापलेलं आहे, नंतर हाडाचा तुकडा केलेला आहे, नंतर तिथे स्क्रू करून त्या स्लीपला केलं, नंतर तुम्ही ते सगळं शिवून टाकलेलं आहे. ओके, आय विल कम अगेन, आय विल कम अगेन. 3 महिन्यानंतर आपण ऑपरेशन करूया, पण रोज तुम्ही मला सांग. असं करता करता आज आता ती म्हणते की उद्या तुम्ही माझं ऑपरेशन केलं तरी चालेल, ॲनास्थेशिया द्यायचा नाही. आता डॉक्टर म्हणत होते आणि ॲनास्थेशिया सगळा तयार ठेवला, ओरडायला लागली तर आता म्हणते, म्हणून सगळी तयारी ठेवलेली ॲनास्थेशियाची. आणि डॉक्टर तिच्याशी गप्पा मारत होते, मध्ये असा स्क्रीन फक्त ठेवला होता असा, नाहीतर तिला दिसलं असतं ना ते कापलं जाते वगैरे, भीती वाटली असती. काही नाही, आनंदात गप्पा मारत होती. ती म्हणाली, तुम्ही माझ्या मांडीवर सर्जरी केली आहे, तुम्ही माझ्या मांडीच्या हाडावर सर्जरी केलेली आहे, त्या हाडात तुम्ही तो स्टीलची रॉड घातलेला आहे, माझ्यावर कुठे तुम्ही सर्जरी केली? 3 महिने मी स्वतःला हे सांगत होते, डॉक्टर सर्जरी करणार आहे ते हे मांडी तुझ्यावर. आता मी हा माईक तू, हे तू म्हणतो ना, म्हणजे मी नाही आहे ते, मी माझी मांडी कुठे सांगा ना. हे मांडी तुला कापलं जाणार आहे, हे मांडी मी सांगत होते सतत. आणि 3 महिन्यानंतर माझी एवढी तयारी झाली, आय वॉज रेडी. हे जगात दाखवलं गेलं ऑपरेशन, गोष्ट सांगत नाही तुम्हाला, तुम्ही मुद्दामून असं गुगलवर मिळेल तुम्हाला. म्हणजे दॅट रशियन लेडी हू अंडरवेंट सर्जरी विदाऊट ॲनास्थेशिया. बघा तुम्ही, हे सगळं आहे ना, हे सगळं आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. म्हणजे मी जर सजेशन दिली तर अत्यंत वाईटात वाईट पेन ज्याला म्हणतात ते मी सहन करू शकतो, पण आपल्याला हेच सहन होत नाही, ज्याला अर्धशिशी म्हणतात ते. काय हो, मला अर्ध डोकं दुखतंय, कुणी सांगितलं? या डोक्याने. कल्पना म्हणजे काय, अर्ध डोकं दुखतंय हे उरलेलं अर्ध डोकं सांगतंय, म्हणजे संपूर्ण डोकं पेनच्या कंट्रोल खाली आहे.
हे जे डोकं दुखत नाही आहे ना, ते काय हे नेहमीच आहे, लहानपणापासून बघते. त्याला काय, चला आपण जाऊया, कल्पना करा. हे नाही मी करत, आले असते हो, पण तिथूनच मी सुरुवात करते. म्हणजे जे हेल्दी पार्ट ऑफ द हेड आहे, इट गेट्स आयडेंटिफाईड विथ द अनहेल्दी ऑर सिक पार्ट ऑफ द ब्रेन. ही चूक करतो आपण, हे सांभाळायचं. आता पुढे काय सांगतात म्हणजे लक्षात ठेवा. वायो ब्रह्मांडी प्रकटला, ब्रह्मांड देवतास पुरविला, तेथून पिंडी प्रकटला नाना गुणे. वायो मेघाचे भरण करी, सवेची पिटून म्हणजे पिटाळून परते सारी, ढगांना दूर सारतो. वायो ऐसा कारभारी दुसरा नाही. चंद्र सूर्य नक्षत्रमाळा ग्रहमंडळे मेघमाळा, ये ब्रह्मांडी नाना कळा वायो करिता. वायू करता म्हणजे वायूमुळे. शेषास पवनाचा आहार, आहारे फुगे शरीर, तरी मग घेतला भार भूमंडळाचा. म्हणजे त्याला पवन हा त्याचा आहार आहे, आणि आहारामुळे त्याचं शरीर फुगलं म्हणजे शक्ती आलेली आहे, आणि म्हणून त्याच्यावर तो भार आहे. एक सहज मी तुम्हाला प्रसंग सांगतो. ज्या वेळेला पतंजली त्यांची सूत्र सांगत होते, त्यावेळेला शिष्यांना सांगितलं होतं मध्ये पडदा असेल, पडदा उघडून मात्र बघू नका तुम्ही, कारण ज्या क्षणी तुम्ही उघडून बघाल, आउट ऑफ क्युरिओसिटी, मी सांगितलंय बघायचं नाही म्हटल्यानंतर, ज्याला कॉन्ट्रास्ट सजेशन हे आपलं असतंच ना, हा सिनेमा बिलकुल बघू नका म्हटल्यानंतर बघणारच आपण. कॉन्ट्रास्ट सजेशन असतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो ना की माझा म्हणजे जेवलो होतो आम्ही, चांगलं आमरसाचं जेवण होतं. दुपारी आता झोपतो केव्हा असं झालं होतं. त्यावेळेला माझ्या मित्रांनी त्याच्या 4-1 वर्षाच्या मुलाला सांगितलं, आता उन्हात जायचं नाही जाणार, आता दाराची कडी वाजवायची नाही वाजवणार, आता आमच्या डोक्याच्या एक डब्यांचा आवाज करायचा नाही करणार, बिलकुल झोपायचं नाही, झोपणार. आणि बाळ झोपलं. ते म्हणाले हे कॉन्ट्रास्ट सजेशनचं भान जाता कामा नये. त्याची एक गोष्ट सांगितली जाते, कथा, या निरनिराळ्या वारांच्या कथा असतात. त्याच्यात एक बाई येते, एक नवरा येतो, म्हणतो मी सांगते त्याच्या बरोबर विरुद्ध बायको करते, मला माझ्या वडिलांचं श्राद्ध करायचं आहे, ती करू देणार नाही. म्हणाले सोपं, सगळं विरुद्ध करते ना? ती म्हणाली अगदी सगळं विरुद्ध करते. मग तू घरी गेल्यावर सांग या वेळेला बाबांचं श्राद्ध करायचं नाही. करणार, सासरे आहेत ते माझे. सुरू झालं. मी बिलकुल भटजी बोलवणार नाही, 6 भटजी बोलवायचे. हां करूया ना, सुंदर. हां मी हे करणार नाही, करायला पाहिजे, ते करणार नाही, करायला पाहिजे. इतकं सुंदर श्राद्ध झालं. भटजीसुद्धा जेवून तृप्त झाले, आशीर्वाद देऊन गेले. आता ह्याला एवढा आनंद झालेला आहे, आता हे जे पिंड आहेत ना ते आपण नदीत नेऊन सोडूया. त्यांनी गटारात सोडले. तिथे जर त्यांनी सांगितलं असतं हे पिंड आपण गटारात, हे गटारात कशाला, नदीत, तिथे त्याचा तोल गेला. म्हणजे साध्या उलट्या सूचना द्यायलाही आपल्याला जमत नाही, तर आपण उलट्या काय देणार आहोत, हा विचार करा. कॉन्ट्रास्ट सजेशन. म्हणून पुढे काय सांगितलं, शेषास पवनाचा आहार, आहारे फुगे शरीर, तरी मग घेतला भार भूमंडळाचा. वारा हे म्हणजे वराह, आपुले दंते, वराहाच्या दातावर हे उचललेली आहे, त्यांनी पृथ्वी उचललेली आहे, वराह अवतार. आणि म्हणून वराह का घेतला, वराहाचे जे सुळे असतात ना, टस्क टस्कर म्हणतात, हत्ती असतात ना, हत्तीला सुळे, त्यांनी पृथ्वी उचलायला नको का? सकाळी मी सांगता सांगता एक अर्धवट बरं झाली, बरीच मंडळी नव्हती, आता पुन्हा पहिल्यापासून सांगतो. हिमालयाच्या एवढा मोठा, कदाचित जास्त असा एक आईसबर्ग निखळतोय. म्हणून रशिया वगैरेनी अंटार्क्टिकामधली आपली जी स्टेशन्स आहेत म्हणजे रिसर्च करण्याची, ती हलवली. भारतालाही हा धोका आहे. आणि तो जर वितळला आणि वितळायला सुरुवात झालेली आहे, हा मोठा असा जो आहे त्यातून एवढी स्लाईस असा तो खंड निघालेला आहे, आणि तो पाण्याबरोबर वाहत येणार आहे. आणि तो जर वितळलं तर किनाऱ्यावरचे म्हणजे आपला गोवा कुठपर्यंत बुडेल सांगता येत नाही. आणि ही फार पुढची 2040 वगैरेची गोष्ट आहे असं समजू नका. तो वाहत यायला लागला, आता त्याचं करायचं काय, त्याला पुन्हा गोठवायचा कसा, किंवा त्याला तुम्ही कुठेही डिस्ट्रॉय केलात ना तरी पाण्याची लेवल वाढणारच आहे. त्याला पाण्याच्या बाहेर जमिनीवर काढून तिथे हे सायन्सची विचार करत आहेत. पण त्यांनी आपली तिथली जी स्टेशन्स आहेत, रिसर्च स्टेशन्स, ती हलवलेली आहेत. बघा विचार करून तुम्ही. आणि म्हणून साध्या साध्या गोष्टी आहेत या. पृथ्वीच्या पाठीवर मानव हा एकमेव प्राणी आहे की कुठल्याही संकटाला तोंड देईल. चांगली गोष्ट आहे की नाही? पण मानव हा असा एकमेव प्राणी आहे की कुठलंही संकट निर्माण करेल. अक्षरशः तुम्हाला सांगतो की
करोना व्हायरस चायनाला तयार करायला कॅनडा आणि अमेरिकेने फंड्स पुरवले होते. काय सांगू. आणि चायनाला वाटलं होतं की बरं आहे की ह्यांना दिल्यावर हे त्यावेळेला ओसामा बिन लादेन वगैरे सगळे होते त्या परस्परात मारून टाकतील. पण चायनाने अँटीडोट तयार केला आधी. अँटीडोट म्हणजे ते आपण व्हॅक्सिन घेतलं तसं व्हॅक्सिन घेतल्यावर त्रास होणार नाही. पण चायनावरही तो प्रयोग उलटला. जास्तीत जास्त डेथ्स चायनात झाले. आपल्याला सगळे कळले नाहीत पण माणसं असे चालता चालता पडत होती चालता चालता पडत होती. ते तरी आपण बघितलं. विचार करा तुम्ही. हा ब्रह्मा आपण ज्याला म्हणतो ना की भस्मासूर कुणावर उलटेल आणि भस्मासूर उलटण्यासाठीच असतो. आपल्याकडे भस्मासुराची कथा आहे. तिकडे फ्रँकेनस्टाईन्स मॉन्स्टर म्हणून कथा आहे. मॉन्स्टर म्हणजे राक्षस. फ्रँकेनस्टाईन हा एक शास्त्रज्ञ आहे. त्याचं प्रयत्न काय माहिती आहे ना की मेलेल्याला जिवंत करायचं. आता मेलेल्याला जिवंत करायचं म्हटल्यानंतर मेले पाहिजे की नाही माणूस. जिवंत माणूस कसा मेलेला पाहिजे. आणि त्यांच्याकडे कसे त्या कॉफिनमध्ये ठेवतात. आता ह्यांनी काय करायचं. तिथे तो कोण पुरणार होता त्याला काहीतरी पैसे दिले आणि त्याच्या संगनमताने ते सगळेजण गेले. त्याचं बॉडी नको का मला म्हणून ते कॉफिन उघडून त्यातलं प्रेत एकदा इथे काहीतरी खणल्यासारखं दिसतंय म्हणून बघितल्यानंतर बघितलं तर आत प्रेत नाहीच आहे. प्रेत ह्याला प्रयोगासाठी लागत होतं. तुम्हाला सांगतो सध्या चाललो आहे सो कलकत्त्याला सगळा प्रकार. त्याच्यात अत्यंत भयंकर माणसं गुंतलेली आहेत की कुठेही प्रेत झालं मेला माणूस म्हणजे मारला माणूस की पहिल्यांदा त्याला वर्कशॉपमध्ये नेले जायचे आणि नंतर पोस्टमॉर्टमला नेले झाले. आणि याला आपली जवळची राष्ट्र काही राज्य काही अपवाद देत असं समजू नका. डिक्लेरेटेड सुइसाईड संपलं. सुइसाईड म्हणजे की केस क्लोज. सगळी माणसं गुंतलेली आहेत. आणि खरंच तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत मात्र केला पाहिजे. हल्ले सगळ्यांना वाटतंय की हे चतुर्दशीपर्यंत जातील आणि नंतर नको आपल्याला लोकशाहीच्या मारेकरी म्हणायला नको म्हणून तिथून मागे येतील. मला भीती वाटते. कच खाणार आहेत हे लोक. अरे केवढी संधी आहे सगळं करायला. भारतातलं सगळ्यात चांगलं राज्य बंगाल आहे. त्यांनी चांगले कवी दिलेले आहेत. त्यांनी फ्रीडम फायटर्स दिले. काय अवस्था झाली. दुसरं राज्य केरळ. काय बुद्धिमान माणसं दिलीत शंकराचार्यांसारखी. आज तिथे काय अवस्था झालेली आहे. सगळे आपण आधीच्या पहिल्या 50-60 वर्षातली आहेत. आणि आता आम्ही लोकशाहीचे पुरस्कर्ते आहोत म्हणता म्हणता आम्ही घेणार नाही आहोत ते निर्णय जे घ्यायला पाहिजेत ते. असू दे. मी फक्त तुम्हाला हिंट दिलेली आहे. तुम्ही मुद्दामून वाचा. हे प्रसंग सध्या घडतायत. नराधम नर राक्षस अशी ही माणसं आहेत आणि भयंकर सगळं घडते. म्हणून म्हटलं ना की कुठल्याही संकटावर मात करायला जशी माणसाची बुद्धी आहे तसं कुठलंही नवीन संकट तयार करायलाही माणसाची बुद्धी आहे. आता संकट मी नाही तयार केलं पण संकटातून मार्ग मी काढू शकतो. तो आपला पुनावाला म्हणून जो आहे त्यांनी काढलं ना लस शोधून. ते म्हणाले मला फक्त पैसा द्या आणि इंटरफिअरन्स नको. कुठे नाही. आय एम आन्सरेबल ओनली टू द प्राईम मिनिस्टर. काढलं. मानवाच्या बुद्धीनेच काढली. कुठेतरी जो व्हायरस तयार झाला त्या व्हायरसवर आपल्या व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये आपण व्हॅक्सिन तयार केलं. माणसाच्या बुद्धीनंच केलं. म्हणून आपण जे ही उपासना करतो आपली बुद्धी नेहमी चांगल्याच दिशेने वळणारी असते आणि वळेल. आणि अजून कधी कधी जर वाईट दिशेने वळत असेल तर आपली उपासना कच्ची आहे. अजून ती अपुरी आहे एवढंच समजा. चुकीची आहे असं बिलकुल नाही. वी आर ऑन द राईट पाथ. कोण जरा पुढे आहे कोण मागे आहे. कोण जास्त वेगानं जातं कोण कधी पुढे जातं आणि मागे कोण बघायला म्हणून मागे येतं. आपली ही जी निरनिराळी आमिष आहेत ज्याला आपण म्हणतो ना किंवा प्रलोभनाची स्थानं आहेत. प्रलोभन टेम्पटेशन्स आहेत. टेम्पटेशनमुळे पतन घडून येतं फॉल. ते आपलं आपण घडवत असतो. एरवी ठरवल्यानंतर म्हणून उरलेले श्रावणाचे 10 दिवस हा थीम आपला सकाळी होता आणि आत्ताही आहे. उरलेल्या 10 दिवसात आजपासून आपण काही ना काहीतरी चांगलं करूया. पुढे बघा आपल्याला कुठला कार्यक्रम येतो. वरा हे आपुले दंती पृथ्वी धरिली होती तयाची एवढी शक्ती वायूमुळे. बरोबर. ब्रह्मा विष्णू महेश्वर. चौथा आपण जगदेश्वर म्हणजे जगदात्मा. चौथा आपण जगदेश्वर. वायुस्वरूप विचार विवेकी जाणती. 33 कोटी सुरवर 33 कोटी देव 28 सहस्र ऋषेश्वर. हे भागवत सुरू होतं त्यावेळेला 28,000 नैमिषारण्यात ऋषी जमलेले होते. शौनक त्यांचे प्रमुख होते. अशा वेळेला ते सूत म्हणून पुराणिक म्हणतात पुराण सांगणारे ते येतात आणि म्हणतात तुम्हाला जर वेळ असेल तर मी तुम्हाला कथा सांगतो. आमचा 2 सत्र असतात सेशन्स यज्ञाची. त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर वेळ असतो. याच वेळात रामायण सांगितलं गेलं नाही महाभारत सांगितलं गेलं आणि याच वेळात
आपण आत्ता सांगतोय हा प्रसंगही सांगितला गेला. शौनक ऋषींना भागवत, देवी भागवत या ज्या कथा आहेत, शौनक ऋषी आणि 88,000 ऋषी हे त्यावेळेला होतं. म्हणून 88 सहस्र ऋषेश्वर सिद्ध योगी भारे भार वायो करिता ऐसा हा समर्थ पवन हनुमंत जयाचा नंदन रघुनाथ स्मरणी तन मन हनुमंताचे. आता पुढच्या ज्या 2 ओव्या आहेत ना, ते हनुमंताचं चरित्र आहे, लहानपणचं चरित्र आहे. मुद्दामून मी तुम्हाला थोडं स्पष्ट करून सांगतो. हनुमंताचं बोलीचे प्राणनाथ आपण म्हणतो ना, घेणे येणे गुणे हा समर्थ प्राणे विण सकळ व्यर्थ होत जाते. महाराज म्हणतात ना की सुंदर आहे, दागिने वगैरे घातलेले आहेत, हे सगळं आहे, पण कुंकू लावलेलं नाही. म्हणे मी सौभाग्यवती. आपण नेहमी म्हणतो ना, लॉजिकनं जीवनाचा विचार करू नका. एक बाई नवरा एकीकडे नोकरीला आहे, हिची बदली होते आणि ती त्यात साडीत तिला खोली मिळते आणि ती लॉजिकची प्रोफेसर. लॉजिक म्हणजे फक्त थिंकिंग अँड आर्ग्युमेंट, माझा बाकी कशावरही विश्वास नाही. आता ठसठशीत कुंकू लावून वगैरे याची कुणाकडेही बघायचे नाही. बाकीच्या सगळ्या सामान्य बायका त्यांच्याकडे कोण बघतंय? हा मावशी असायची, आजी असायची, असतात ना, त्याने बोलायचा प्रयत्न, कुणाकडेही बघायचे नाही. एक दिवस त्याची आजी असते, ती म्हणते की संधी आहे, हळदी कुंकू आहे संक्रांतीचं, नाही म्हणणार नाही. म्हणून ती तिला अडवून म्हणते, उद्या आपल्या सगळ्या या चाळीचं हळदी कुंकू आहे, यायचं बरं. तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोचता, 5:30-6ला आलात तरी चालेल. येईन म्हणाली. आणि दुसऱ्या दिवशी आली. आल्यानंतर सगळ्या बायका पुसपूस काय झालं, नवरा अचानक गेला का? कारण कपाळाला काहीच लावलं नाही त्याने. आणि आल्यानंतर ती म्हणतात, तरी ती मावशी म्हातारी विचारते, काही बरं वाईट झालं का? नाही, तुम्हाला येताना खूप घाई झाली नाही, आला कॉलेजमधून. म्हणाले, तुम्ही असं का विचारता? नाही, तुमच्या कपाळाला कुंकू नाही आहे. ते म्हणाले, तुम्ही मला जेवायला बोलवता त्यावेळेला मी न जेवता येते की नाही, हळदी कुंकवाला बोलवता, मी कुंकू न लावता. हे लॉजिक, कसलं लॉजिक हे? ह्याला कोकणीत पूर्वीचे लोक म्हणायचे मढ्याचं लॉजिक. कसलं लॉजिक आहे ह्याला? म्हणजे जीवन आहे ना, इट इज अबाव लॉजिक, इट इज अबाव मॅथमॅटिक्स, इट इज अबाव सायन्स. लाईफ आहे ना, चैतन्य आहे फक्त. आणि त्या ब्रह्मचैतन्याचे पायाशी बसल्यामुळे खूप आनंदात राहता येतं आपल्याला, आणि आपण राहूया म्हणून सांगितले. मागे मृत्यू आला हनुमंता. मागे म्हणजे केव्हा? लहानपणी जन्मला तो सूर्य त्याला फळ म्हणून दिसला, तो गेला. आणि राहू जात होता तिथे, राहूला ते खायला दिलं होतं अन्न. ते सगळंच मागे जावं लागतं एक दुसरी गोष्ट सांगण्यासाठी. कारण ज्यावेळेला अमृत मंथन होतं आणि अमृताचं वाटप सुरू झालं, त्यावेळेला राक्षसांना मिळू नये म्हणून आधी मदिरा निघाली होती. 3 लिक्विड्स निघाली म्हणा तुम्ही. एक निघालं ते पहिलं हलाहल, जे शंकरांनी प्यालं. दुसरी दारू, ती ह्यांना दिली. असुरांना सुरा दिली. सुरा म्हणजे दारू, ते राक्षसांना दिली. आणि तिसरं अमृत आम्ही घेणार. राक्षस म्हणाले, आम्हाला फसवता काय तुम्ही? अमृतासाठी तरी घुसळायला सुरुवात केली, आम्हाला पाहिजे. त्यांनी तो कुंभ मदिरेचा बाजूला ठेवला आणि भांडायला लागले. हे अमृत खाली जाईल म्हणल्यानंतर विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं. आणि मोहिनी अनाउन्सेस हर अरायव्हल. पहिल्यांदा ती सुंदर हसते, सगळेजण बघा, ओ देव तिच्या प्रेमात पडले. मग कुठला तरी शहाणा देव म्हणतो, हा विष्णू आहे, हा उगीच भलतं काहीतरी करू नका, हे मोहिनी अवतार घेतलेला आहे. राक्षस भुलले ना सगळे. आणि नंतर तिने आपल्या 2 खांद्यावर एक मदिरा घेतली, हे घेतली आणि नृत्य करायला सुरुवात केली. तिचं नृत्य काय, तिचे नूपुर काय, तिची गिरकी काय, सगळंच चांगलं. आणि ते करता करता ती ह्या कुंभ इकडे, हा कुंभ इकडे, मी कुणालाच कळलं नाही कुठल्या कुंभात अमृत आहे आणि कुठल्या कुंभात मदिरा दारू आहे. आणि म्हणाली, सगळे असुर असे बसा, सगळे सुर असे बसा. आणि ती म्हणते, मी वाढते वाढते. इकडे ती वाढत होती अमृत देवाना आणि इकडे वाढत होती मदिरा कुणाला? राक्षसांना. हे सगळ्यात शेवटी जो बसलेला होता राहू, त्याच्या लक्षात आलं हे आपल्याला फसवते. पण आत्ता जर मी जाऊन बसलो तर लक्षात येईल. म्हणून ज्या वेळेला ती माझ्या आधीच्याला अमृत वाटून रिकाम येईल, बरोबर त्यावेळेला मी जाईन. म्हणून आपण म्हणतो पहिला पक्षांतर केलेला राहू आहे. सगळी उदाहरणं आपल्या पुराणात येतो. तुम्ही कशाला? तो टेररिस्ट आणि राक्षस सगळे आतंकवादी होते, नरभक्षक होते. काय सांगता? भारतात सगळी मॉडेल्स आपल्याला मिळतात. तर गंमत बघा, तो तिथे जाऊन बसला, हिच्या लक्षात आलं, पण हा देवांच्या ह्याला तरी बसलेला आहे.
सगळ्या राक्षसांच्या लक्षात येऊ नये म्हणून तिने त्याला अमृत घातलं आणि तो अमृत पिणार. एवढ्यात ती विष्णू झाली. सुदर्शन चक्राने ज्याचं डोकं उडवलं तोपर्यंत अमृताचा थेंब त्याच्या घशाच्या खाली गेला होता. म्हणून डोकंही जिवंत राहिलं आणि शरीरही जिवंत राहिलं. याचं निगेटिव्ह उदाहरण दिलेलं आहे. सद्गुरू हा अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण अमृतामुळे राहूची काय अवस्था झाली. तोंड आहे पण पोट नाही, पोट आहे पण तोंड नाही, सतत उपास मार. आणि म्हणून तो इंद्राकडे गेला. इंद्र म्हणला मी तुला दिव्य अन्न खायला देतो. काय खायला देतो? ज्या वेळेला सूर्य आणि चंद्र मी दिवस नेमून देतो त्यांचे ग्रास, त्याचे घास तुम्ही खा. म्हणून ग्रहणाला आपण खंडक ग्रास ग्रहण, खग्रास ग्रहण. हा ग्रास कोण घेतो? तर तो राहू घेतो. आणि राहूचं मग तो ह्याला मिळतं, त्या केतूला मिळतं. असं तो सगळा प्रकार आहे. राहू निघाला तो ग्रहणाचा दिवस होता आणि राहू तो सूर्याचा घास खाणार, कारण त्याला दिलेलं आहे ना खायला. इतक्यात हे माकड गेलं ना मध्ये हनुमान, आणि ते फळ म्हणून गेलेलं आहे. त्यावेळेला त्याने इंद्राकडे तक्रार केली, मला तो जेवायला हा घास दिलेला आहे. अशा वेळेला हा कोण मध्ये? इंद्राने मागचा पुढचा विचार न करता वज्र मारला. आणि लहान मुलाला तुम्ही मुसळ का डोक्यात? कल्पना करा. ती पोरं मला आवडत नाही, इकडे आपण चापटी मारू, जास्तीत जास्त पट्टी घेऊन मार, को मुसळ डोक्यात घालणार आहात. तसं झालं. हे बाळ आलेलं आहे, त्यांनी वज्र मारलं. वज्र मारल्यावर ते त्याच्या हनुवटीला लागलं. वज्र हनुमान मारुती आपण जे म्हणतो. आणि हा खाली पडला. खाली पडल्यावर एकतर तो पवनच होता, वाऱ्याने त्याला झेललाच असेल, पण तो वाळूत पडला, बुशमध्ये झुडपात पडला, मेला नाही पण बेशुद्ध पडला. वाऱ्याच्या लक्षात आली, पुढची फार गमतीदार कथा आहे. वाऱ्याच्या लक्षात आलं की आपला मुलगा इंद्राने मारलेल्या वज्रामुळे त्याच्या ह्याला लागून, हनुवटीला लागून बेशुद्ध झालेला आहे. त्याने आपल्या मुलाला घेतलं आणि तो गुहेत गेला. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी वारा करायला लागला ना. ही गंमतच आहे. पण वारा गुहेत गेल्यामुळे सगळ्या सृष्टीचा श्वास थांबला ना. देव वगैरे सगळे गुदमरायला लागले. लक्ष्मी म्हणते की मलाही, तुम्हालाही तसंच होत आहे का? हो, हे झालंय काय? अशा वेळेला नारायण सांगतात की एका गुहेत वारा गेलेला आहे, कारण त्याच्या मुलाला इंद्राने वज्र मारलेलं. जाऊन क्षमा मागा आणि आपल्या सगळ्या शक्ती त्या मुलाला द्या. मग इंद्र येतो की माझ्या वज्रामुळे तुला अशी परिस्थिती भोगावी लागली, मी तुला वर देतो की माझ्या वज्राचा तुझ्यावर काही परिणाम होणार नाही. म्हणून वज्र अंग आपण बजरंग म्हणायला लागलो. वज्र हनुमान मारुती. तुझं सगळं शरीर वज्रालाही अभेद्य होईल. अग्निदेवता म्हणला की तुला आगीपासून भय नाही, आगीत टाकलास तरी जळणार नाही. वरुण देवता म्हणाली पाण्यात जरी टाकला तरी बुडणार नाही. हल्ली लिहित नाही त्याचा, पूर्वी लिहायचं ऑल प्रूफ. घड्याळ ऑल, काही प्रूफ नसायचा. पाण्यात घातलं की आमच्या ह्याच्यावर लगेच ते जमायचं. पूर्वीचं तुम्हाला सांगतं. हे हनुमान ऑल प्रूफ बनला. आता तुम्ही म्हणाल मग काय आहे? शक्ती मला मिळाली, त्या शक्तीचा उपयोग करावा लागतो, जो हनुमंताला कळला नाही. आता त्याला कळलं सगळ्यात मी बलवान झालेलो आहे. मग तो वानर यूथ मुख्यम. यूथ म्हणजे काय? ग्रुप. वानरांच्या गटाचा प्रमुख झाला ना. हे अंगद वगैरे सुद्धा तसा राजकुमार आहे तो. आणि हा केसरी आहे, तो त्यांचा सेनापती आहे, त्याचा मुलगा आहे हनुमान. पण तो तिथे लीडर झाला आणि खून, बुद्धिमान आहे ना. काय खेळ सुरू केला? हे ऋषी असे बसलेले आहेत, त्यांच्यासमोर त्यांनी केलेलं लिंग तयार आहे वाळूचं वगैरे असं, आणि ते घेऊन बसलेले 1,00,000 बेलाची पानं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता हनुमंतांनी सांगितलं माकडांना की ते डोळे बंद करून ओम नमः शिवाय म्हणतात. त्यांच्यासमोर जे लिंग आहे ना ते नेऊन नदीत टाकायचं. नाहीतर त्यांना परत पहिल्यापासून करायला पाहिजे सुरुवात. नाहीतर ज्या लिंगावर त्यांनी पानं वाहिलेली आहेत ते लिंग त्यांनी शोधून काढलं पाहिजे. असे अनेक ऋषी बसलेले आहेत आणि त्यांची ती शिवलिंग पाण्यात टाकल्यानंतर सापडणार कशी? ती बुडली. माकडं आणि हनुमान यांच्यातला फरक बघा. माकडं म्हणे चला मग टाकूया. मूर्खानो, 50,000 60,000 म्हणून जेव मग टाकूया ना. म्हणजे त्यांना पहिल्यापासून सुरू करायला पाहिजे. पण 50,000 त्यांचं ओम नमः शिवाय होतं आणि ते मग टाकतात सगळे लिंग. डोळे उघडून बघतात ऋषी, तर लिंग नाहीच आहे तिथे शिवलिंग. मग सगळे बुड्या मारतात. पण माझं नक्की शिवलिंग कुठलं होतं ज्याच्यावर मी 50,000 60,000 ओम नमः शिवाय आणि बेलाची पानं वाहिलेली आहेत?
त्यावेळेला त्यांनी बघितलं ते माकडं टाया पेटत होती, काय फजिती झाली, काय फजिती झाली. त्यांनी सांगितलं तुम्ही 2 प्रमुख आहात ना, नळ नीळ, शाप देतो की तुम्ही जो दगड टाकाल तो पाण्यावर तरंगेल. आता हा जो शाप आहे तो ऋषींनी आपल्यासाठी दिला. म्हणजे तुम्ही जे टाकलं शिवलिंग माझ्यासमोरचं तुम्ही नेऊन टाकलं ते तरंगेल, लगेच मी पोहून जाऊन ते काढेल आणि माझा जग पुढे सुरू करेल. स्वतःसाठी दिला तो. पुढे आपण पूल म्हणतो ना, सेतू, त्या सेतूच्या वेळेला उपयोगी पडला. म्हणून कुठलाही वर हा कायमचा वर नसतो, वरदान, आणि कुठलाही शाप हा कायमचा शाप नसतो. शापाच्या पोटात वरदान असतं आणि वरदानाच्या पोटात शाप असतो. कितीतरी उदाहरणं आहेत, नंतर बघूया, पण हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हनुमानाला ते झालं. मग ऋषींनी मारुतीला शाप दिला. ते म्हणाले नळनीळसुद्धा तुझं ऐकतायत, तेव्हा तुझं सगळं सामर्थ्य आहे ते नष्ट होईल. आणि हनुमान ऑर्डिनरी मंकी, सामान्य वानर बनला. आता त्याला लिडरशिप वगैरे काहीच नाही आणि तो सामान्य वानर आहे. आता त्याने उशाप दिला. एका म्हाताऱ्या वृद्ध अशा ऋषींनी सांगितलं, अरे ह्याच्याकडून देवाचं कार्य होणार आहे, रामाचं कार्य होणार आहे, तेव्हा ह्याला उशाप देऊया. जो कोणी तुला या सगळ्या सामर्थ्यांचं स्मरण करून देईल त्यावेळेला तुला ती शक्ती प्राप्त होईल. हे स्मरण केव्हा करून दिलं? ज्यावेळेला सागर ओलांडून जायचा होता. प्रत्येकजण म्हणाले, अंगद म्हणला मी सागर ओलांडून जाईन, तुम्ही परत येऊ शकणार नाही. नळनीळ म्हणाले आम्ही जास्तीत जास्त अर्धा सागर ओलांडून जाऊ. हनुमान कुठे? बघितल्यानंतर तो इथे बसला होता. रामाची सेवा करण्याची एवढी संधी आलेली आहे, पण मध्ये हा सागर आलेला आहे. पलीकडे सीता आहे. हा पत्ता कोणी सांगितला? तर जटायूच्या भावानं. जटायूच्या भावाचं नाव काय? संपाती. त्यांची दृष्टी अत्यंत तीक्ष्ण असते. त्याचे पंख जळालेले आहेत, कारण दोघांनी शर्यत लावलेले आहे, सूर्याला स्पर्श करून यायचा. हा मोठा भाऊ आहे संपाती. तो गेला आणि त्याचे पंख जळाले आणि कुठेतरी तो पडला. पण गिधाड आहे, ते शक्तिमान आहे म्हणून मेला नाही. तोही असाच वाळूत आणि झुडपात पडला. पण त्याला तो पंख नाही, कुरडत चालतो. काय उंदीर वगैरे मिळेल ते मारून खातो. आणि जटायू शेवटपर्यंत रामाच्या सेवेत लढलाय आणि मेलेला आहे. ज्या वेळेला सगळे वानर बसलेले आहेत, कुणालाही पार करता येत नाही समुद्र. आणि सुग्रीवांनी सांगितले सीतेचा शोध नक्की न लावता परत याल तर मी तुम्हाला ठार मारेन. मग बाकीची वानर काय म्हणतात? सुग्रीवाकडून मरण्यापेक्षा रामाचं स्मरण करत या सागराच्या किनाऱ्यावर आपण प्रायोपवेशन करूया. म्हणजे पाणी नको, अन्न नको, मरूया ना, रामनाम घेत मरूया. पलीकडे गेलं तरी सुग्रीव मारणारच आहे आपल्याला. हे ज्या वेळेला त्यांनी ऐकलं कुणी त्या संपातीनं, त्यावेळेला तो संपातीला एवढा आनंद झाला. तो म्हणतो की देवा तू महान आहेस. आजपर्यंत पंख नसल्यामुळे मला ते उंदीर वगैरे खाऊन जगावं लागत होतं. आता एवढी वानरं मरणार. गिधाडांना कुजलेलं मांस म्हणजे त्यांची पार्टी असते, लक्षात ठेवा. ते जिवंत खातात, मेलेलं खातात, कुजलेलं सडलेलं त्यांना जास्त आवडतं. म्हणजे किती दिवस माझ्या भोजनाची व्यवस्था केलीस तू देवा. हे एक वानर ऐकतं. आणि वानर दुसऱ्याला म्हणतं की एक तो जटायू रामाची सेवा करत करत त्यांनी प्राण सोडला, आणि हे दुसरं गिधाड आपण मरण्याची वाट बघतोय, आपणही रामाचे सेवकच आहोत. त्यावेळेला तो त्या वानराला विचारतो, आत्ता तुम्ही जटायू म्हणलात काय? हो. मग जटायूचं काय झालं? मी त्याचा मोठा भाऊ. आम्हाला कधी एकमेकाचा शोधच लागला नाही, कारण जटायू तिथे दंडकारण्यात आणि हे इकडे समुद्राच्या काठी पडलेत ना, रामेश्वर वगैरेला भेटलोच नाही. मग सगळी जटायूची कथा सांगितली. म्हणाला मी रामाचं कोणतं कार्य करू? तुझी दृष्टी तीक्ष्ण आहे ना, तू उडू शकत नाही. पण ही जी टेकडी आहे त्या टेकडीच्या टोकावर जा आणि दूर बघ, तुला सीता लंकेत दिसते का? आणि त्याला ती दिसली. लंकेच्या मध्यभागी एक बाग आहे, बागेमध्ये एक वृक्ष आहे. त्या वृक्षाखाली तुम्ही वर्णन केलेली स्त्री आहे, रडते, तोंडाने काहीतरी पुटपुटते, बहुतेक राम नाम घेत असे. बाजूला सगळ्या राक्षसी आहे. सीतेचा पत्ता लागला ना. आणि नंतर तो म्हणतो की मी रामा तुझी सेवा केली, मला धन्य वाटतं. आणि त्याला दिव्य देह झाला आणि तो मुक्त झाला. अशी त्या संपातीची कथा आहे. गंमत बघा. हा इकडे बसलेला आहे. जांबुवंताला त्याला मिळालेला उशाप माहीत आहे. जांबुवंत त्याच्याकडे जातो आणि म्हणतो, अरे तू अगदी लहान होतास रे, इतका तू मोठा शक्तिमान की तू सूर्याचा ग्रास घ्यायला गेलास. मग इंद्राने वज्र मारलं. मग सगळे आले देव,
त्या देवाने तुला शक्ती दिली. मी तुला सांगतो, इंद्राने सांगितलेलं आहे तुझ्या शरीरावर कोणत्याही शस्त्राचा आघात होणार नाही. हळू हा मोठा झाला, तुला वायू काही करणार नाही, तर तू वायूचा पुत्रच आहे. आणखीन मोठा झाला, अग्नी तुला जाळू शकणार नाही. आणखीन मोठा झाला, मोठा होत 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 एवढा प्रचंड झाला. तो म्हणतो की आता माझा विश्वास जागा झाला, मी जाईन लंकेत आणि सीतेचा शोध करून मी नक्की परत येईन. हे जे अर्जुनाला हेच केलं. अर्जुन कसा झाला होता? विषादग्रस्त. त्याला कृष्णाने जागं केलं आणि मग अर्जुन म्हणतो करिष्ये वचन, सांगतो त्याच्यावर बाण मारू भीष्माचार्यांवर. त्यावेळेला तो म्हणला जरा थांब, तूच मारणार आहेस भीष्माचार्यां, पण 10व्या दिवशी मारणार आहेस. विचार कर, केवढं बदल झाला. आणि हा बदल आहे. इकडेही काउन्सिलिंग जांबुवंतांनी केलं हनुमंताचं, इकडे काउन्सिलिंग कृष्णाने केलं अर्जुनाचं. त्यांना हातही लावलेला नाही आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या प्रश्नाला उत्तरं दिले, आणखीन काहीतरी सांगितलं, आणि त्यांची जी विस्मृती झालेली होती त्यांच्या सामर्थ्याची ती परत स्मृती. नष्टो महास्मृतिर्लब्धा. अर्जुन म्हणतो माझी स्मृती गेली होती ती परत आली. त्वत्प्रसादान मयाच्युत. हे अच्युता तुझ्या कृपेमुळे आता स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. तू सांगशील त्याप्रमाणे मी लढेन. त्याप्रमाणे अर्जुन लढला. इकडे हनुमान गेला. पुढचं रामायण आपल्याला माहीत आहे. इकडे म्हणून काय सांगितलेलं आहे? ऐसा हा समर्थ पवन हनुमंत जयाचा नंदन रघुनाथ स्मरणी तन मन हनुमंताचे. हनुमंतास बोलीजे प्राणनाथ येणे गुणे हा समर्थ प्राणे विण सकड व्यर्थ होत जाते. मागे मृत्यू आला हनुमंता तेव्हा वायू रोधता झाला. सकळ देवाचं अवस्था प्राणांत मांडले. कारण वायू थांबला मगाशी सांगितलं ना. आणि सगळ्या देवांची अवस्था प्राणांत, कारण श्वासच नाही. देव सकळ मिळवून केले वायूचे स्तवन. वायू प्रसन्न होऊन मोकळे केले. तो वायू गुहेच्या बाहेर आला आणि सगळे देव परत श्वास घ्यायला लागले. म्हणून प्रतापी थोर हनुमंत ईश्वरी अवतार. याचा पुरुषार्थ सूर्यवर म्हणजे देव पाहतची राहिले. रावण होता सिंहासनावरी तेथे जाऊन ठोसरे मारी. निरनिराळ्या रामायणात निरनिराळी वर्णन आहे. हा गेला, त्याला रावणाला बघितल्यानंतर राग आला, त्याच्या सिंहासनावर उडी मारून गेला आणि ठोसरे म्हणजे ठोसे मारले त्याला. आपल्याला कुठली कथा माहीत आहे? रावण त्याला मरकट म्हणून असा खाली बघतोय. तो म्हणतो मी दूत म्हणून आलेलो आहे, दूताला समान आसन दिलं पाहिजे. विभीषण म्हणतो तो बरोबर आहे सांगतो ते, तू काय त्याला माकड म्हणतोय? त्यावेळेला त्याने आपली शेपटी ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके अशी शेपटी मोठी केली. आणि इथे जर रावणाचं आसन आहे तर हा जरा वरतीच बसला. आता रावणाला त्याच्याकडे वर करून आणि तो रावणाकडे लुकिंग डाऊन अपॉन म्हणतात ना, तसं त्याने करायला लागलं. हे हनुमंताचा पराक्रम आहे तो. हे केवळ का झालं? पवनसुत आहे म्हणून, वाऱ्याच्या शक्तीमुळे. आणि आपण बघा ना, आपला श्वास कोंडला तर आपण काही करू शकत नाही. आणि श्वास मोकळा झाल्यानंतर मला एक प्रसंग अजूनही आठवतो. श्रीमंत सिंधी व्यापाऱ्यांची मुलं बस भरून वांतेला आली होती. कुठून आली होती? ती ह्याच्यातून आली होती, मुंबईहूनच निघाली होती वगैरे. आल्यानंतर ते वांतेला उतरल्यानंतर सगळेजण शिक्षक सांगतायत अरे आपलं लगेज काढा बाहेर. हे नाचतायत ओझोन ओझोन ओझोन. ओझोन म्हणजे ऑक्सिजनचं पुढचं ना, O3. इतका शुद्ध ऑक्सिजन त्याने आयुष्यात कधी मुंबईला बघितला नाही. सांगा बरं, ते नाचायलाच लागले. तसा इथे हा अनुभव आहे की देवाचा आधार वाटला, मोठा पुरुषार्थ केला, मनामध्ये रघुनाथाला करुणा म्हणजे प्रार्थना करीती. दैत्य अवघे संहारिले, देव तत्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी पवनामुळे. पवन किंवा पवनसुत. आता पुढचा जो समास आहे तो समास ह्याच्या पुढे आता आत्माराम निरूपण म्हणून एक समास आहे, तो जरा अवघड आहे. महद्भूत. महद्भूत म्हणजे आपण आकाश समजायला हरकत नाही, समजायला हां. पण हे पहिलं स्फुरण जे झालं कुणाला? ब्रह्मदेवाला. हे कशी सृष्टी निर्माण झाली? सगळीकडे ब्रह्मच होतं तुम्ही म्हणता ना. ब्रह्म अत्यंत वरच्या अवस्थेत होतं ना, मग असं खालच्या अवस्थेतले प्राणी का निर्माण केले? तर ते मूळ स्फुरण शंकराचार्य लिहितात, एकाकी न रमते. त्या ब्रह्माला सुद्धा कंटाळा आला, कारण सगळीकडे ब्रह्मच हो, सगळीकडे ब्रह्म. अमृताचा डोह आहे. काल तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला खांडव वन हे करायचं होतं त्यावेळेला अग्निदेव येऊन म्हणतो की सतत ऋषींनी यज्ञ केल्यामुळे तूप पिऊन मी कंटाळलोय.
मला रुची पालट हवा आहे, तेव्हा तुम्ही हे वन जाळा, वनातले सगळे प्राणी त्यांचं निरनिराळ्या चवींचं मांस खाऊन मी तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देईन. तसं झालं इथे. म्हणजे प्रत्येकाला तसंच पाहिजे की जरा रुचीपालट पाहिजे आपल्याला. आणि हा रुचीपालट जर चांगल्या दिशेने असेल तर आपली प्रगती होत जाते. तम, रज आणि सत्व. रुचीपालट जर वाईट याने असेल, हे व्यसन लागलं किंवा हे आता श्रावण महिनाभर जे संकल्प करतात आणि बिचारे पाळतात, आईने शपथ घातली म्हणून, आदल्या दिवशी गटारी अमावस्या, नंतर बिचारा गणपती. यांच्याकडे खरं गणपती 5 दिवसांचे असतात. कशाला 5 दिवसांचे? कारण गणपती बुडवल्याशिवाय दारूत बुडायचं नाही हे ठरलेलं आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो ते वाट बघत असतात. म्हणजे जास्त दारुडे बनतात. हे मला काय सांग, त्यापेक्षा रोज 1 पेग, मी 10 पेग मारतो, 9 पेग मारीन, 8 पेग मारीन, असं करत करत केलं तर क्रमाने ते सुटतील. श्रावणानंतर किंवा चातुर्मासानंतर इथे पूर्ण बंद करायचं. हे पूर्ण बंद करणं आहे ना, हे खरंच निसर्गाच्या विरुद्ध आहे आणि सामान्य माणसाला हे जमणार नाही आहे. हे जे विपश्यना वगैरे करतात, आर्यमौन, वज्रमौन, महामौन, गुहामौन, कुणावर लादायचं? हे सतत बडबड करणारी जे माणसं आहेत त्यांच्यावर इतका तो बुलडोझर चालवायचा मौनाचा, अत्यंत निसर्गाच्या विरुद्ध आहे. तुम्ही क्रमाक्रमाने जर केलं तर 10व्या दिवशी त्यांना दीक्षांत समारंभ मिळाला ना, इथून पुढे जास्तीत जास्त मौन पाळा. मौनाचं महत्त्व हे मुक्त असल्यामुळे, कळल्यामुळे ते खरंच पुढच्या आयुष्यात मौन पाळतील. आता काय हो ती विपश्यना, काय सुंदर संध्याकाळी सुरू झालं. म्हणजे जो बंद केलेलं होतं हे तोंडाचं ड्रेनेज ते 11व्या दिवशी फुटलं. म्हणजे डायरिया तोंडाला होत होतं. हे मी अनुभवून सांगतोय. मी राजधानीत गेलो होतो की विपश्यनेच्या, बिलकुल टीका करत नाही आहे, पण एनिथिंग अगेन्स्ट नेचर हे शिक्षणाच्या विरुद्ध आहे. एनिथिंग अगेन्स्ट नेचर. मग चांगला गुण जरी असला तरी सगळ्यांवर कसा लादायचा? म्हणजे अगदी फर्स्ट इयरला जी मंडळी येतात पहिल्यांदा, त्यांना थोडंसं हे द्यायला पाहिजे. जाऊ दे, बाकी सगळं सांगत नाही, पण कुठलीही गोष्ट पूर्णपणे बंद एकदम करू नका. हे जे रिहॅबिलिटेशन सेंटर्स असतात ना, अल्कोहोलिक अनॉनिमस, एकदम बंद केलं तर ते आत्महत्या करतील किंवा आपल्या ट्रीट करणारचं खून करतील. ड्रग वगैरे बघा ना प्रचंड. म्हणून ते क्रमाक्रमाने सोडवायचं असतं. हे रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन त्याचं करायचं ते. इथे आता पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न. आता उलटं आहे. पृथ्वी कशापासून निर्माण झाली? पाण्यापासून. कारण पाणी घुटलं. पाणी कशापासून निर्माण झालं? अग्नीपासून. काल बघितलं होतं ना की आपण म्हणतो की काय पाणीदार डोळे आहेत. हे लक्षात ठेवा. म्हणजे ते तेज आहे. तेज म्हणजे अग्नी आहे, पण एरवी पाणी म्हणजे डोळे पाणी लिक्विड आहेत ना, डोळे काही ड्राय नाही आहेत. काय मोती, पाणीदार मोती आहेत. म्हणजे ते तेज आहे ना, ते प्रवाह त्या तेजाचा माझ्यापर्यंत पोचला. काय पाणीदार तलवार आहे, काय पाणीदार वाणी आहे. पाणी म्हणजे तेज. या पाण्यातून तेज. म्हणून काय सांगितलं की जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन, मागा निरोपेले. आता ऐका पवनाचे मूळ. तो हा अंतरात्माची केवळ अत्यंत जी चंचल सकळामध्ये. मगाशी तुम्हाला सांगत होतो ना, त्या ब्रह्माला सुद्धा कंटाळा आला. काय सगळीकडे मीच पसरलेलो आहे. म्हणून त्यांनी एक संकल्प केला, त्याला महद्भूत म्हणलेला आहे. स्फुरणरूप मूळ संकल्प. त्यांनी काय केला? एकाकी न रमते. तक्रार कुणाकडे करणार आहे? ब्रह्म विष्णू महेश स्वान होते, त्यानंतर त्याच्यापासून निर्माण झाले. फक्त ब्रह्म, फक्त ओम आहे. लक्षात ठेवा. ओंकाराला सुद्धा कंटाळ आहे. म्हणून मग क ख ग, मग कला ओम लावून कोम बोम. हे लक्षात ठेवा. हे करतो ना आपण. ही व्हेरिएशन्स बाराखडीची कशासाठी आली? हे एकच एक भाषा विकास होणार नाही. तसं झालं तिथे. तिथे त्याला एकाकी न रमते एकोहम बहुश्याम प्रजायेय हा तो संकल्प. मी एक आहे, मी अनेक होतो, माझ्यातूनच अनेक निघतील. आणि सगळे ब्रह्मातून निघालेले असल्यामुळे आपण सगळेजण एकाच ब्रह्माची लेकरं आहोत. हे पटलं की आणखीन काय पाहिजे हो? म्हणजे हा सुद्धा ब्रह्मातून निर्माण झालेला आहे. ब्रह्माने निर्माण केला पहिल्यांदा पंचमहाभूत, नंतर त्रिगुण, नंतर निरनिराळे प्राणी आणि सगळ्यात शेवटी माणूस. हा माणूस किती, माणूस या पृथ्वीवर ओल्ड आहे सांगायचं असेल ना,
तर एक घड्याळ आहे, सुरू झालं पृथ्वीचं. म्हणजे ते 12 तासांचं घड्याळ आहे. असं करत करत पहिल्यांदा कोण निर्माण झाले? ॲक्वॉटिक क्रिचर्स, पाण्यातले. नंतर कोण झाले? ॲम्फिबियन, पाणी आणि जमिनीवर राहणारे. नंतर कोण झाले? तर क्वाड्रुपेड, चतुष्पाद, हे जमिनीवर राहणारे. नंतर कोण झाले? पक्षी, हवेत उडणारे. नंतर वनस्पती वगैरे सगळ्यामध्ये झाल्या. असं करत करत 11:59 झाली की हो. 12 वाजता सृष्टी संपणार आहे निर्माण करणं. 11:59 माणूस निर्माण केला. म्हणजे आपलं वय 1 मिनिटाचं आहे. मुंग्या वगैरेंचं जर वय धरलं, चिमण्या कावळ्यांचं वय धरलं, तर माणूस फक्त 1 मिनिटाचा आहे. तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण दिलं. तरीसुद्धा त्या माणसानं आपल्या बुद्धीच्या बळावर सगळ्या सृष्टीवर नियंत्रण आणलेलं आहे. हे नियंत्रण आणताना आपल्या ऋषींनी सांगितलं, बी नेचर फ्रेंडली. बरोबर? वसुधैव कुटुंबकम, संवाद साधा, हे सांगितलं. आणि त्यांचा कन्सेप्ट काय? कॉन्क्वेस्ट ऑफ नेचर. जिंकूया. हे सगळं पाणी आहे, दासी करून टाकूया. हा सगळा वायू आहे ना, आपण त्याला नोकर करून टाकूया. ही सगळी पाश्चिमात्य दृष्टी, सगळे प्रश्न त्यांनी निर्माण केले, ते भोगतोय आपण. आता त्यांना महत्त्व कळलेलं आहे की प्रत्येक झाडावर, प्रत्येक जनावरावर आपण देवत्व स्थापन केलं आपल्या ऋषींनी. आणि मग आपण त्यांची पूजा करतो. नागपंचमीला त्यांची, पोळ्याला बैलाची, निरनिराळ्या जनावर हे करतो पूजा. काल एकाकडे बघितलं तर ह्याच्यावर 2 घुबडं आहेत आणि मध्ये ते पेन ठेवायचं स्टँड आहे. म्हणजे हे घुबडं कुठून आणली? म्हटलं सिंगापूरहून आणली. म्हटलं सिंगापूरला घुबडंच मिळाली का रे तुला? पण मी म्हणलं एक लक्षात ठेव, घुबडासारखा पक्षी नाही आहे. घुबड दिसतं सुद्धा असे वर हूड घातलेल्या सुप्रीम कोर्टच्या जजसारखं दिसतं. आता ते घालत नाही, पण अगदी सुंदर आहे. ते डोळे त्याचे राऊंड आणि त्याच्यावर आयलिड्स नाही आहेत, ह्याचे डोळे काळे मुघडे. म्हणून जजमेंट करायला, ज्ञान सांगायला नेहमी घुबड असतं. आणि त्यांनी का ते घुबड केलं असेल? कारण का घुबड हे लक्ष्मीचं वाहन बघा. आणि तुम्ही त्याला अपशकून, हे हा घुबडाचा आवाज करे, नाही नाही शेजारी तो पक्या झोपला आहे त्याचा आवाज आहे, हे सांगावं लागतं. नाहीतर हा घाबरला, हा दुसऱ्या दिवशी गोवा सोडून निघू, अहो तुझ्या घराच्या ठिकाणी घुबड ऐकू येते. घुबड म्हणजे अशुभ, त्याला लक्ष्मी पाहिजे, पण त्याला अमावस्या नको. अरे लक्ष्मीची पूजा, लक्ष्मी पूजन आपण दिवाळीत करतो, ते अमावस्येला करतो. तुम्ही सगळी लक्ष्मीची व्रत करता, वरद लक्ष्मी वगैरे, तर ती सगळी संध्याकाळी करता. फॉर अ चेंज मार्गशीर्षात तुम्ही गुरुवार करता, एरवी शुक्रवार असतात, गुरुवार संध्याकाळी पूजा आहे. म्हणजे अंधाराकडे जात असताना लक्ष्मी तुम्हाला ह्याला सांगितलेलं आहे. म्हणून घुबड, तिचं वाहनच घुबड आहे. ते विचार करा तुम्ही. म्हणून मुळी मुळींचे स्फुरण तेही अंतरात्म्याचे लक्षणं जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले. म्हणजे पहिल्यांदा हे 5 महाभूत निर्माण केले. आकाश थोडंसं हलायला लागलं की वायू वेगात व्हायला लागला की त्यातून अग्नीचं जे तेज आहे त्यातून पाणी, आणि पाणी थिजलं त्यापासून पृथ्वी, हा निर्माण झाला. बरोबर? आता हे पण गण आहेत ना, म्हणून सांगितलं जनगण म्हणलेलं नाही, जनगण मन म्हणलेलं आहे. आणि नुसतं जनगण मन नाही तर त्याचा अधिनायक म्हणलेला आहे, त्याचा जय जयकार आहे. जनगणांचा जय जयकार नाही आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात जो भारत आहे तो भारत आपण करणार आहोत. आपल्यातून तो भारत भाग्य विधाते आपण सगळे आहोत. पण जन गण मन म्हणून काय झाली? 5 महाभूत झाली, त्याच्यात 3 गुण निर्माण केले, तम, रज आणि सत्व. हे 5 आणि 3 8 म्हणून अष्टधा प्रकृती हा शब्द आलेला आहे. मागे तुम्हाला मी गमतीनं सांगितलं होतं, सहज कॉलेजमध्ये निघालेला आहे हा. त्या पेडावर म्हणजे पारावर मराठीत आजोबा बसलेले आहेत. काय त्याला अवदसा आठवली, काय दुर्बुद्धी झाली, काय त्या मुलाची 7.5 होती माहीत नाही. आजोबा प्रकृती कशी आहे, ये रे बस. पहिल्यांदा आकाश जन्मलं, नंतर पंचमहाभूतांची गोष्ट, त्याच्यानंतर अष्टधा प्रकृती, नंतर त्याला परत कफ वात पित्त, तो परत म्हणतो आजोबा मला पहिलं लेक्चर आहे, थांब तू विचारलेस ना माझी प्रकृती कशी आहे, तो म्हणतो माझी प्रकृती बिघडली. सगळं सांगत बसले आजोबा. आणि तेव्हापासून तो आजोबा दिसतात, कारण हा सकाळी कॉलेजला त्याच मार्गाने जातो. आजोबा दिसले की पळत आजोबा ठीक आहे ना सगळं, तोच विचारतो. प्रकृती कशी आहे विचारत नाही. ही अष्टधा प्रकृती, त्याच्यामुळे हे सगळं कॉम्बिनेशन आहे.
आपल्यात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश प्रत्येकाच्यात आहे, पण प्रत्येकाचं प्रमाण निराळं लक्षात ठेव. ज्यांच्यात आकाशाचं प्रमाण जास्त आहे ती माणसं हलकी आहेत, आकाशाचं प्रमाण जास्त आहे ती माणसं बुद्धिमान आहेत, ती माणसं प्रतिभावंत आहेत, क्रिएटिव्ह आहेत, क्रिएटिव्ह. आणि ज्यांच्यात पृथ्वीचं प्रमाण जास्त आहे ती आळशी आहेत, ती जड आहेत, ती निष्क्रिय आहेत, ज्याला इनर्शिया म्हणतात किंवा मोशनलेस स्टेट. आपल्यात ही सगळी आहेत. कधी कधी आता शनिवारी संध्याकाळी ठरवतातच, मी आता राहतो त्या कॉलनीत, एरवी सकाळी फिरायला येणारे, रविवार सुट्टी असेल तर 8 वाजेपर्यंत कुणी येतच नाही, कारण शनिवारी ठरवलेच आहे उद्या उशिरा उठायचं. म्हणजे सुट्टी दिलेली आहे ती जाड्य वाढवण्यासाठी, आळस वाढवण्यासाठी, तमोगुण वाढवण्यासाठी, प्रमाद म्हणजे दोष आणि अपराध वाढवण्यासाठी, त्याच्यासाठी ती सुट्टी दिलेली आहे. अरे लवकर उठूया, 2 तास आधी, 4 वाजता उठूया, दुपारी 2 तास झोपूया, कारण सुट्टी आहे. आपल्याला कळलंच नाही. मी गमतीनं तुम्हाला म्हणतो की संडे इज अ होली डे. आपण त्याचा हॉलिडे केला, आणि हॉलिडे म्हणजे हॉलिवूडच्या मार्गाने आपण निघालो. चला वीकेंडला इकडे जाऊया, जरा ते खाऊन बघूया, जरा ते करूया. ह्याच्यासाठी का सुट्टी दिली आहे? शुक्रवारपर्यंत जसं जगला आहेस त्याचा विचार कर, आणि नवीन आठवड्याला सामोरं जाताना बदलून जा. चेंज्ड पर्सन नाही, बट लेट द चेंज बिगिन. सुरुवात तरी झाली पाहिजे ना. अगदी पुढे बघा तुम्ही. त्यामुळे त्रिगुणापासून झाली भूते, पावली स्पष्ट दशेते, त्या भूतांचे स्वरूप आहे विवेक ओळखावे. आपण आता बघितली पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्याच्यात हे 3 गुण सत्व, रज, तम हे जर मिसळले तर 8ची परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन म्हणून या जगातली सगळी माणसं आहेत. 8 कोटी 8 अब्ज काय 80 अब्ज झाले तरी हे निराळं असणार आहे, ते निराळं असणार आहे. उपासना करायला लागल्यापासून मला अन्न कमी पुरायला लागलं, माझ्यातलं जड कमी, माझ्यातली पृथ्वी कमी व्हायला लागली. पण सुरुवातीला मी खूप रागवायला लागलो. रागवणं हे अग्नी, माझ्यातलं अग्नीचं प्रमाण वाढलं. नंतर मी जरा नाम घेऊन स्वतःला सांगून वगैरे जरा शांत झालो, पण माझी चळवळ वाढली, कारण वायुतत्व वाढलं. असं करत करत आता मी आकाश तत्वात आलेलो आहे. आता मी खूप हलका आहे, मला अन्न कमी लागतं, मला झोप कमी पुरते, मला इकडे तिकडे हालचाल करावीशी वाटत नाही. आहे तिथे शांत राहून, आनंदात राहून आपला आनंद दुसऱ्याला द्यावा, हे आकाश तत्व. अशी क्रमाक्रमाने आपण प्रगती करायची म्हणून सांगितलेलं आहे. त्यामध्ये मुख्य आकाश, चौ म्हणजे 4 भूतामध्ये विशेष, याच्या प्रकाशे प्रकाश सगळं काय. अवकाश आहे म्हणून सगळं आहे हो. आता तुम्ही निरनिराळ्या सिरीज लावाल, गणपतीच्या आल्या ना निरनिराळ्या रंगांच्या माळा, नाही काय सुंदर प्रकाश आहे. आकाश नसला तर प्रकाश कुठून आला असता? हे दिवे टांगलेत आपण, हे पंखे टांगलेत, ते फिरतायत. अवकाशच नसतं तर कसे फिरले असते? आकाश हे मूलभूत आहे. आकाश आहेत म्हणून मी हात हलवतोय, आकाश आहे म्हणून मी ब्रीद करतोय, आकाश आहे म्हणून मी जिवंत आहे, मी रसिक आहे, माझी भाषा चांगली आहे, कलांचा विकास झालेला आहे. आकाशासाठी प्रकाश आहे. हे वाक्य महत्त्वाचं आहे. म्हणून याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काय, आत्म्याच्या चपळपणापुढे वायो ते किती बापुडे. आपण म्हणतो ना की विंड स्पीड त्याच्यापेक्षा माइंड स्पीड जास्त आहे, आणि माइंड स्पीडपेक्षा विचारांचा, माझ्या कन्सेप्टचा वेग सगळ्यात जास्त आहे. एरवी आपण प्रकाशाचा वेग म्हणतो, माइंड हे जे विंड स्पीड आहे त्याला आपण अल्ट्रासॉनिक म्हणतो. जरा जास्त झालं की विंड स्पीड खूप कमी आहे, काहीतरी सेकंदाला इतके फूट, आणि हा सेकंदाला 3 लाख किलोमीटर एवढा प्रकाशाचा वेग आहे. त्या प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त माझ्या बुद्धीचा वेग आहे, नाही तर प्रकाशाचा वेग मी मोजला कसा असता. एक मागे गोष्ट सांगितली होती, आणि ती गोष्ट फार छान आहे. म्हणजे आम्ही मुलांना सांगितलं, शिक्षकांना, की तुमच्या मुलांना गॅदरिंगला हा प्रसंग बसवा. काही ठिकाणी बसवले, खूप चांगलं आहे. चंद्राची बायको रोहिणी, तिच्याकडून काहीतरी अपराध घडला, चंद्राने तिला शिक्षा दिली की तू पृथ्वीवर जा, तुम्ही काय केलं म्हणजे परत मी तुमच्याकडे येईन, द ब्राईटेस्ट थिंग इन द युनिवर्स मला आणून दे. तर ती म्हणाली मी आणून नाही, बरं मी तुम्हाला दाखवली तर. ती म्हणाली की तुम्ही स्वतः केवढे ब्राईट आहात, माझ्यापेक्षा ब्राईट. तो सूर्य किती ब्राईट आहे, पृथ्वीवर जाऊन निरनिराळे हिरे वगैरे दाखवते. नाही नाही नाही, मग आता सगळं तुम्हाला दाखवलं तरी ब्राईटेस्ट तुम्हाला ते पटतच नाही आहे, म्हणून ती रडत बसते. आता कधी माझा पती माझा स्वीकार करणार नाही. तिथे एक झोपडी होती, झोपडीत एक लहान मुलगी होती.
मुलगी पाणी आणायला गेली होती. तिला इथे रडणारी सुंदर स्त्री दिसल्यानंतर ती तिला विचारते, तू वनदासी आहेस, वन राणी आहेस का वनदेवी आहेस? मी तुला इथे कधीच बघितलं नाही आणि तू रडतेस का? ती म्हणे, तुला काय कळणार आहे, तू लहान आहे, सांग तरी. माझ्या नवऱ्याने माझा त्याग केलेला आहे, मला पृथ्वीवर आणि मला म्हणतो द ब्राईटेस्ट थिंग इन द युनिवर्स, सगळ्या विश्वातली सगळ्यात तेजस्वी वस्तू मला आणून दे, मग मी तुझा स्वीकार करेन. हे नेहमी असंच असता. तो दरिद्री चंद्र, त्याला नाही स्वतःचा प्रकाश, तो सूर्याचा प्रकाश उसना घेतो आणि बायकोला सांगतो द ब्राईटेस्ट थिंग घेऊन ये म्हणून. दरिद्री हे पुरुषांचं असंच असतं. गंमत म्हणून मी म्हणला, तुमचे भावना मला दुखवायच्या नाही आहेत. स्वतःला काही करता येत नाही त्याची दुसऱ्याकडून अपेक्षा करतात. शाळेत शिक्षक काय करतात, स्वतःची बुद्धी नाही त्याच्यापेक्षा पलीकडचे प्रश्न विचारतात आणि मुलांनी त्याच्या पलीकडचं उत्तर देतात. चूक म्हणतात, चूक म्हणतात. खरंच आहे, अगदी सोपं उत्तर सांगतो. फोंड्याच्या जवळ असलेल्या मोठ्या फॅक्टरीचं नाव काय? त्यांनी नेस्ले लिहिलं की हो, इमर्क लिहिलं की, कारण मुलं प्रवास करत असतात. पुस्तकात उत्तर मद्रास रबर फॅक्टरी. नेस्ले चूक. आणि तो वडील माझ्याकडे आला. मी म्हणलं बघा, हे त्या शिक्षकेने पेपर काढलेलं आहे, हे पुस्तकातलं वाक्य आहे, ती पुस्तकाच्या पलीकडे इतकी सुद्धा जाणार नाही, इतका माझा विश्वास आहे ह्या टीचरवर. फक्त तिला मी एक विचारेन, म्हटलं ह्याला मार्क वाढवायचे नाही आहेत, पण तू कधी फोंड्याला गेलेस का? नाही गेले. पण जीवन ही फोंड्याला नाही गेलेली, तिथली MRF पुस्तकात लिहिलं आहे म्हणून त्याच्या शेजारी मोठी इंडस्ट्रियल इस्टेट झालेली आहे, तुला काही माहीत नाही. तू निदान एवढं विचारते, बाळा हे नेस्ले काय आहे रे? नेस्ले म्हणजे मला माहीत आहे मॅगी वगैरे सगळं ते तिथे तयार होतं का रे? आणि मग मार्क द्यायचे, एवढं सुद्धा तू केलं नाहीस. पण ती म्हणते की माझं उत्तर मार्क्स मी बदलणार नाही, कारण पुस्तकात MRF दिलेलं आहे. हे असं असतं, ते वाढतच नाही आम्ही, आणि दुसरा कोणी वाढतोय हे मी मान्यच करत नाही. हा प्रकार आहे इथे. म्हणून शब्द ऐकून आत्म्याचं काय सांगा त्यांना याच्या चपळपणामुळे वायू तरी किती बापुडे, आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पाहावे. इथे तुम्हाला एक गोष्ट सांगितली तरच पटणार आहे. आत्मा हलत नाही, चालत नाही, बोलत नाही, आणि आत्मा प्रचंड वेग आहे. आत्म्या एवढा वेग कोणाचा नाही सांगितलेलं आहे. कसं पटणार? एकदा हत्ती आणि मुंगी यांचा संवाद असतो. शर्यत लावूया का? मुंगी म्हणते की लावूया, काही हरकत नाही. हत्ती म्हणाला, मी जरी स्लो चालत असलो तरी माझ्या एका पावलात मी इतका पुढे जाईन. तू काय, शर्यत लावूया, पण उद्या लावूया. चला, हत्ती निघाला, त्यातल्या त्यात पळतोय, बघतोय तर मुंगी पुढे, आणखीन बघतो तर मुंगी पुढे, आणि ज्या वेळेला तो तिथे पोचतो ते कितीतरी मुंग्या तिथे पोचलेल्या असतात. मुंगी फक्त मुंगीला सांगते, ते माहीत आहेत ना, ते येतात तर चुचू करतात आणि ती पुढे निघाली. निराळीच मुंगी होती हो. हत्ती मूर्ख, त्याला वाटलं मुंगी आपल्या पुढे आहे आणि मुंगीनं जिंकली ना ती शर्यत. तशी जो सगळीकडे पसरला आहे तो सगळ्यात स्थिर आहे आणि तो सगळ्यात गतिमान आहे. हे समजत असेल तर बघा, भुकेच्या पोटी मी जास्त काही तुम्हाला सांगत नाही, परंतु मुंगी इथे आहे आणि आता लगेच तिथे पोचली. काय गती आहे मुंगीची! सगळीकडे पसरलेलं जे ब्रह्म आहे, जो परमात्मा किंवा आत्मा आहे, तो आहे कुठे? आत्ता इथे आहे आणि अगदी अनंतता तिथे तो आहेच की आहेच. मग गती किती? शून्य गती आहे. पण समजा मी आत्ता ठरवलं, चल आत्म्या लावूया शर्यत, पळूया, त्यावेळेस तो आधी पोचलेला आहे तिथे, तो पोचलेलाच आहे. म्हणजे सगळ्यात गती आत्म्याची आहे आणि सगळ्यात स्थिती आत्म्याचीच आहे. हे कळायला पाहिजे. मात्र हे जाऊया पुढे आपण, नंतरही येणार आहेत असले समास. तर पुढे बघा, उपासना निरूपण हे 9 आहे. उत्तम अन्नाचे परिमळ आत्माराम, हा महद्भूत निरूपण आपलं चाललं आहे नाही का? करेक्ट. त्रिगुणापासून झाली होते आत्म्याच्या चपळपणामुळे वायोते किती बापुडे, आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पाहावे. मी तुम्हाला हे सांगितलं, सगळीकडे पसरला असतं. आत्ता इथे आत्मा आहे का? आहे की. आणि आत्ता चंद्रावर किती लगेच पोचला, त्याला पोचावं लागतच नाही, तो असतोच असतो. मग चंद्रावरून तो सूर्यावर पोचला की, या सगळ्याच्या पलीकडे पोचला की. जो सर्वव्यापी आहे तो सगळीकडे पोचलेला असतो. पण तू तुझ्या दृष्टीनं पळायला सुरुवात केली तर तो तुझ्या आधी तिथे पोचलेला असतो. हा त्याचा अर्थ आहे. समजून पाहावे. मुळापासून शेवटवरी सकळ काही आत्माची करी, आत्म्या पहिलीकडे निर्विकारी परब्रह्म ते. आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिय गाम चेष्टवितो, चेष्टा म्हणजे प्रयत्न,
आणि इंद्रिय ग्राम म्हणजे शरीर. नाना सुखदुःखे भोगतो देहात्म योगे. आता आत्मा काय काय करतो, मला जे मी करतो म्हणतो ना, तो देह करत नसतं, आत्मा करत असतो. मी गाढ बऱ्याच वेळा तुम्ही सांगतो की माझ्या मनात विचार आहे. एक नेहमीचं उदाहरण दिलं जातं, मदर सिरियस स्टार्ट इमिजिएटली, असा टेलिग्राम आलेला आहे पूर्वीचं, लक्षात ठेवा. असे टेलिग्राम येतात तेव्हा ती व्यक्ती गेलेली असते बऱ्याच वेळा. आणि आता मार्च एंडिंग आहे, आपल्याला बॉस आपल्याला रजा देणार की नाही, आणि दिलं नाही तर आपण काय करायचं, आईकडे तर पोचलं पाहिजे या विचारात जात असताना समोरचे शंकरराव हाय करून माझ्या समोरून जातात, माझे डोळे उघडे. नारायणराव हाय करून इकडून इकडे जातात आणि म्हणतात की आज याने हटकलं नाही मला, संध्याकाळी विचारूया. संध्याकाळी ते विचारतात, त्यावेळेला हा म्हणतो की तुम्ही माझ्या समोरून गेला, अहो तुमचे डोळे उघडे होते की हो. डोळे उघडे असले तरी आतला डोळ्यांचा जो स्विच आहे तो ऑफ होता. त्या मनाच्या ठिकाणी आईच्या प्रकृतीचे विचार होते. डोळे उघडे असले तरी आपल्याला समोरचं दिसत नाही. म्हणून बऱ्याच वेळेला आपले बरेच मित्र असे कुठेतरी बघत असतात आणि आपण त्यांच्या डोळ्यासमोर असं करतो, माहिती आहे ना तुम्हाला. डोळे उघडे असले तरी समोरचं दिसेलच असं नाही, कान उघडे असले तरी ऐकू येईलच असं नाही. मी जर छोटा भीम बघतोय ते कार्टून, तर ते संपेतोपर्यंत आईने बाळ बाळू बाया बाळट्या काही म्हणलं तरी मला ऐकूच येणार नाही, माझे कान उघडे. पण माय माइंड इज कॉन्सन्ट्रेटेड ऑन द कार्टून, सो इयर्स आर नॉट फंक्शनिंग, आईज आर नॉट फंक्शनिंग. हे जर मला झोपेत तर काय सगळाच आनंदी आनंद असतो. आणि सगळ्यात आनंदी आनंद केव्हा माहीत आहे ना, मेल्यानंतर. डोळे आहेत काहीच दिसत नाही हो, अगदी झोपल्यासारखे वाटतंय तो, पण गेलेत आजोबा, आजोबा गेलेले आहेत, हे विचार करा. म्हणून सांगितले. आता काय काय करतो आपण, आता जे करणार आहोत बघा, की शब्द समजून ऐकून समजतो, समजून प्रत्युत्तर देतो. आत्मा कठीण मृदू शीत उष्ण जाणतो त्वचेमध्ये. नेत्री भरून पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे, उंच नीच समजणे मनामध्ये. जिभेमध्ये नाना स्वाद, निवडू जाणे भेदाभेद. जे जे जाणे ते विशद करोनी बोले. उत्तम अन्नांचे परिमळ, परिमळ म्हणजे सुगंध, नाना सुगंध परिमळ, निरनिराळे फ्रेग्रन्सेस ऑर परफ्यूम्स. नाना फळांचे परिमळ, घ्राण इंद्रिये जाणे. जिव्हेने स्वाद घेणे बोलणे, पाणी म्हणजे हाताने देणे घेणे, पाद इंद्रिय म्हणजे पायाने येणे जाणे. सर्व काळ हे सगळं आत्मा करत असतो. शिष्ण इंद्रिय सुरत भोग म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचे एकमेकातले भोग. गुद इंद्रिय मलोत्सर्ग, मने करुनी सकळ सांग कल्पून पाहे. इहलोकीचा आचार, परलोकी सारासार विचार, उभय लोकींचा निर्धार आत्माची करी. बघा, लिहिणे वाचणे पाठांतर करणे, पुसणे म्हणजे विचारणे, सांगणे अर्थ करणे, गाणे वाजवणे नाचणे आत्म्याचं करिता म्हणजे आत्माच करतो. नाना सुखे आनंदतो, नाना दुःखे कष्टी होतो. देह धरितो आणि सोडितो नाना प्रकारे. एकलाची आत्मा झाला बहुरूपी. नुसता बहुरूपी नाही तर बहुसाक्षेपी म्हणजे किती प्रयत्न करतो आपण. बहुरूपे बहुप्रतापी, किती नको असलेले व्याप उपद्व्याप आपण करतो. आणि लंडी म्हणजे भित्रा हा सुद्धा आत्माच आहे. आता इथपर्यंत जरा बघा, आत्मा काय करत नाही, सगळं आत्माच करतो. आपण त्याला मी करतो म्हणतो, ते खरं उत्तर आहे, कारण मी म्हणजे आत्माच आहे. आपण मी डोळ्यानं पाहतो, पण खरं उत्तर आहे डोळे पाहतात, पण डोळे पाहतच नाहीत, मेंदू पाहतो. म्हणजे हा हे आहे ही ती आहे हे डोळे ठरवत नाहीत, डोळे फक्त चित्र आत नेतात. हा आवाज हिचा आहे, हा आवाज तिचा आहे. बऱ्याच वेळेला आम्ही सुमन कल्याणपूर आणि उषा मंगेशकर आणि लता मंगेशकर हे गाणं कोणाचं आहे, आवाज कोणाचा आहे हे ना कान ठरवतात ते, पण कान नाही ठरवत, मेंदू ठरवतो. कारण मेंदूत लताचा आवाज, मंगेशकर ह्याचा, सुमन कल्याणपूरचा आवाज. मग आजोबांना विचारलं तुम्ही बरोबर कसं सांगितलं, श्वास म्हणाले. लताने आयुष्यात हजारो गाणी गायली, तिचा श्वास कधी ऐकू आलाय का. या बाकीच्या गायिका आहेत ना कुठेतरी श्वास घेतात, तिथे तुम्हाला कळतं. नुसता आवाज सारखा असून भागत नाही, गायनाची शैलीसुद्धा सारखी असायला पाहिजे. हे सगळं आत्मा करतो, हे ओळखणारा आत्माच आहे. हा हिचा आवाज नाही तिचा आवाज आहे, इथे जरा मीठ जास्त झालं आहे, तिखट कमी झालं आहे, हे सगळं आत्मा सांगतो. आत्मा म्हणजे मेंदू समजा, मेंदूच्या निरनिराळ्या फॅकल्टीज म्हणजे शक्ती समजा.
आत्मे अर्थात मेंदूच्या पलीकडे आहे आत्मा, पण समजून घ्या. यांनी काय सांगितलेलं आहे, एकलाची आला बहुरूपी, बहुरूपे बहुसाक्षेपी, बहुरूपे बहुप्रतापी आणि लंडी म्हणजे मित्रा. आता पुरुषांचा जीव आणि स्त्रियांची जीवी. आपण नेहमीच म्हणतो पुरुषांचा प्राण, स्त्रियांची प्राणी, पुरुषांचं मन, स्त्रियांची मनी. नाही आहे ना, हे उगीच उठाठेवी करता तुम्ही. प्राण मन हे सगळं सारखंच आहे, स्त्रियांना पुरुषांना कुत्र्या मांजरांना सुद्धा. असं काही निराळं नाही आहे. म्हणून पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी ऐसी होते उठाठेवी, परी या सूक्ष्माची गोवी म्हणजे गुपित समजली पाहिजे. स्थूला करता वाटे भेद, सूक्ष्मी आवघेचे अभेद, ऐसे बोलणे निरुद्ध प्रत्ययाचं आले. प्रत्यक्ष तुम्हाला प्रत्ययाला आले की सूक्ष्मी जितकं वर बघतात तितके भेद असतात आणि जितके आतात जातात तितके भेद संपतात. एक साधं उत्तर देतो. आपल्या केसांचे किती प्रकार आहेत, किती रंग आहे आणि किती टेक्स्चर आहे. कुणाचे केस जाड असतात, कुणाचे अगदी पातळ असतात. हे केसांचं, डोळ्यांचा रंग, डोळ्यांचा आकार, डोळ्यांची ठेवण, हे बाहेर किती निरनिराळे दिसतं आपल्याला. स्थूलमध्ये भेद आहे, पण आत गेल्यानंतर समजा रक्त, हे 8 अब्ज 800 कोटी लोक आहेत या पृथ्वीमध्ये. रक्ताचे गट 8 तरी आहेत का? नाहीत ना. त्याच्या आत जाऊया. मन, सगळ्यांच्या मनाचं फंक्शन एक आहे. उदाहरणार्थ, बरे बोलता बरे वाटे, वाईट बोलता वाईट वाटे. मग वाईट बोलावे ते काय निमित्त? आपण असं चिमोटा घेतला त्याने जीव कासावीस झाला. आपणावरून दुसऱ्याला परीक्षित जावे. दुसऱ्याला चिमटा घेऊ नका. मला जे होतं ते दुसऱ्याला होतं. म्हणजे आत गेल्यानंतर जितकं आत जाऊ तितकं वरवर कान. आता मन हे मनावर घेत नाही अभ्यास, हा इथे निराळा आहे. पण त्याला आवडत नाही ते तो करत नाही, हे कॉमन आहे ना. बुद्धी, स्मृती, प्रत्येकाला स्मृती दिलेली आहे. पण प्रत्येकाच्या स्मृतीची कॅरेक्टर आपण म्हणतो ना, नेचर निराळ आहे. कुणाला फक्त नाती लक्षात राहतात, कुणाला हे लक्षात राहतात. अगदी परवाची गोष्ट आहे. माझा भाऊ म्हणतो, अरे आपण त्या घरी राहिलो होतो, त्याचा परवा फोन आला, परत आपण तिथे राहिलो होतो. मी त्याला प्रश्न विचारला, गांधारीच्या आत्ते भावाच्या पंटूचं नाव तुला माहीत आहे, पण तुला तुझ्या भावाच्या मुलीचं नाव माहीत नाही. आणि खरंच माहीत नाही आहे. कारण काय काय लक्षात ठेवायचं. मी निवडलेलं आहे की या गोष्टी मी लक्षात ठेवणार आहे आणि या गोष्टी लक्षात आहेत, म्हणूनच तुम्ही मला बोलवता. नाहीतर मला जर सगळी नाती लक्षात राहिली असती, अहो माझ्या नातीचं नातं मला माहीत नाही. काय सांगू तुम्हाला, खरंच तुम्हाला सांगतो. ते स्पेस एवढीच आहे ब्रेनमध्ये, ते कशासाठी वापरायची? चॉईस इज माइंड. म्हणून तुम्हाला सांगतो, बुद्धी एक आहे, बुद्धीत स्मृतीची स्पेस एक आहे, पण त्या स्पेसमध्ये स्मृती आहे ती प्रत्येकाची निराळी आहे. हे लक्षात ठेवा ना. तुम्ही काही सांगा, मी आईला कधीच क्षमा करणार नाही त्या प्रसंगाबद्दल, असे ती म्हणते आयुष्यभर. म्हणजे तिची स्मृती आपल्या सासूबद्दलची भयंकर आहे. प्रत्येकाची निराळी आहे, पण स्मृती ज्या स्पेसमध्ये आहे, मेंदूच्या ज्या केंद्रात आहे, तिथे सगळ्यांचं केंद्र तेच आहे की हो. म्हणून आत गेल्यानंतर एक होत जातो, पण आणखीन एक 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 युनिक होत जातो. मी युनिक, माझ्यासारखा दुसरा नाही. आणि हेच खरं आहे. मग कशाला कम्पॅरिझन करता? माझ्यासारखा दुसरा नाही. मग हा श्रेष्ठ तो कनिष्ठ का म्हणता? हा बरा तो वाईट का म्हणता? हे भेद का करता? या भेदाच्या पलीकडेच्या तोची एक गुरुपुत्र. काल म्हणलं ना, गुरुपुत्र नाही भेद हाची माझा आशीर्वाद. अजून महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळालेलाच नाही, कारण आपल्या मनात अजून भेदभावना, भेदबुद्धी, भेदवृत्ती आणि भेदकृती आहे. आपल्या मुलाला सुद्धा डाग न पडलेलं केळ देतो. त्यातल्या त्यात शेजाऱ्याला जरा कमी आहे ना, अगदी डाग पडलेलं मुलं वावराडीच्या मुलाला देतो. अजूनही याच्यासाठी हे निराळ. त्याच्यात हायजीन असेल ना तर गोष्ट निराळी आहे. एरवी हा भेद बुद्धीच्या पातळीवर आला कुठून? त्याच्या पलीकडे गेल्याशिवाय तुम्ही गुरुपुत्र होणार नाही, आणि गुरुपुत्र झाल्याशिवाय महाराजांचा आशीर्वाद मिळणार नाही. म्हणा तुम्ही हाची माझा आशीर्वाद रोज म्हणा, पण होणार नाही. म्हणून स्थूलाकरिता वाटे भेद, सूक्ष्मी अवघेचे अभेद, ऐसे बोलणे अनुभवास येणारे निरुद्ध प्रत्यय आले. स्त्रीसी पुरुष, पुरुषास वधू. हे किती मार्मिक हा पॉईंट आहे. सगळं सारखं आहे ना. स्त्रियांचं मन, यांचं मन, याचा प्राण, त्याचा प्राण, स्त्रियाचा देह, मग याचा देह स्त्रियांची देही नाही आहे. सगळं सारखं आहे ना. मग स्त्रियांना पुरुषांबद्दल आणि पुरुषांना स्त्रियांबद्दल आकर्षण त्या परमेश्वरांनी निर्माण करत. ही इज ग्रेट. नाही तर पुढे सृष्टी झालीच नसते.
विचार करा ना, हे त्यांनी इथे सांगितलं. स्त्रीसी पुरुष, पुरुषास वधू, ऐसा ऐहा संबंधू, या कारणे सूक्ष्म संवादू सूक्ष्मीच आहे. पिंडावरून ब्रह्मांड पाहावे, प्रचितीने प्रचितीस घ्यावे, उमजेना तरी उमजावे विवर विवरो. येथे मोठा झाला साक्षेप, हा खूप मोठा आहे, मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोत्यांचा आक्षेप, या प्रकृती पुरुषाचे रूप निवडवून गेले. म्हणजे अगदी स्पष्ट करून सांगितलं, ॲनालाइज करून सांगितलं. पुढचं आपण वाचूया, कारण आत्माराम निरूपण आहे, वाचून थांबूया. सगळ्यांनी बरोबर वाच. आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळेला समर्थांना सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं असतं की ते सुरुवातीला गणपतीला वंदन करतात, नंतर सरस्वतीला वंदन करतात, तो हा समास आहे. तुमच्या लक्षात येईल, हे निराळच आहे. समर्थांना काहीतरी निराळं सांगायचं आहे, ते आपण संध्याकाळी बघूया. आता फक्त वाचूया सगळ्यांनी बरोबर. नमो गणपती मंगळमूर्ती, जयाचे निमती स्फूर्ती, लोक भजनी स्तवन करीती, आत्मयाचे श्रीराम. नमो वैखरी वागेश्वरी, अभ्यंतरी प्रकाश करी, नाना बरोबरी विवरी, नाना विद्या श्रीराम. हे सरस्वतीला नमस्कार. सकळ जनामध्ये नाम, राम नाम उत्तमोत्तम, श्रम जाऊनी विश्राम, चंद्रमौळी म्हणजे शंकर पावला श्रीराम. नामाचा महिमा थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात्पर परमेश्वर, त्रैलोक्यधर्ता श्रीराम. नादरूप ज्योतिरूप, साक्षरूप सत्तारूप, चैतन्यरूप स्वस्वरूप, द्रष्टारूप जाणीजे श्रीराम. नाना कटपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मानसता सर्व सपाट, चोहीकडे श्रीराम. आत्म्याविण वेडे कुडे, आत्म्याविण मढे बापुडे, आत्म्याविण थडगे रोकडे, शरीराचे श्रीराम. रंक अथवा ब्रह्मादिक, एकची चालवी अनेक, पाहता नित्यानित्य विवेक, कोणी एके श्रीराम. पुरुषाचे जीव स्त्रियांची जीवी, ऐसी नाही उठा ठेवी, विषय सुखाची गोवी, तेथे भेद आहे श्रीराम. गथा गोवी उगवाव्या कारणे, केली नाना निरूपणे, अंतरात्मा कृपाळूपणे, बहुतामुखे बोलिला श्रीराम. बहुतामुखे, आत्म्याला वंदन केले, गणपतीला वगैरे, हे आणि उरलेले 3 समास आपण संध्याकाळी बघूया. काही काही समास अगदी सोपे आहेत, डिस्क्रिप्टिव्ह, काही काही ॲनालिटिकल आहे, विचार करावा लागतो. ठीक आहे. शांत.